सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार. आजच्या भेटू आनंदे कार्यक्रमात मी पार्किन्सन मित्रमंडळातर्फे शोभना तीर्थळी आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपल्याकडे आपल्या ग्रुपवरील सगळ्यात ज्येष्ठ अशा शुभार्थी विमलताई संत आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी डॉक्टर मनीषा खरे आणि नीला संत आलेले आहेत. खरं तर आमचं जवळजवळ 2 वर्ष हे मला वाटतं नीला ते चालू आहे ना की आपण ठेवूयात म्हणून, आणि काहीतरी अडचणी यायच्या, म्हणजे गणपती झाले मध्ये, त्यांच्याकडे तुमच्याकडे लग्न आलं कोणाचं तरी, आजारपण झाली, असं करत थांबत गेलं. माझ्या नंदेच्या मुलाचं लग्न होतं गेल्या वर्षी, त्याच्यानंतर आम्ही मुंबईला गणपतीसाठी गेलो होतो. त्यावेळेला मी मात्र म्हटलं यावेळेला 100% आपण करायचंच, कुठलेही एक्सक्यूज सांगू नका, कारण आता पुन्हा गणपती येतील, सगळं सुरू होईल ना, म्हणून ते घाई यावेळेला म्हटलं की आता आपण घेऊ. आणि खरं तर मनीषा ताई आमच्याकडे अश्विनी मध्ये आपण ज्यावेळेला सभा घ्यायचो, म्हणजे 18 सालच्या पूर्वीची, मला वाटते 15-16 सालच्या दरम्यान त्या आमच्याकडे आल्या होत्या आणि लेक्चर दिलं होतं होलिस्टिक अप्रोच. त्यावेळेला विमलताई आमच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्या. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की माझी आई सुद्धा जवळजवळ 80 वर्षाकडे आलेली आहे, पण ती कसं काय काय खाली जाते, कसं काय काय लोकांना पण कसं पॉझिटिव्हिटी देते वगैरे हे सांगितलेलं होतं त्यांनी. आणि त्यानंतर मग आता व्हॉट्सअप ग्रुपवर नीलाताई आहेत, ऍक्टिव्हली सहभागी आहेत, आणि त्याच्यावर मध्ये फोटो टाकला होता तुम्ही त्यांच्या वाढदिवसाचा, त्यामुळे सगळी अशी ओळख होती ती या दोघींची लांबून होती, ऑनलाईनच होती, पण तुमची ओळख मात्र होती. तुमचं लेक्चर होलिस्टिक अप्रोचवर तुम्ही दिलं होतं आणि तुम्ही काही काही त्यांना खायला वगैरे जे काही आहार वगैरे त्याच्याबद्दल पण सांगितलं होतं, आईला सुद्धा मी हे कसं देते म्हणून. तर आम्ही सगळेच जण उत्सुक आहेत त्यांना विमलताईंना ऐकायला, त्यामुळे मी आणखीन जास्त काही न बोलता तुमच्या हातात तिघींच्या सूत्र देते. हो, फक्त आम्हाला ना काय बोलायचं, साधारण काय सुरुवात करायची, थोडं मार्गदर्शन केलं तर बरं पडेल. नाही, तुम्ही सुरुवात म्हणजे आता त्यांच्या पार्किन्सन केव्हा झाला, काय झाला, कशी सुरुवात, आणि आता त्याला कसं कोण त्याने आता इतके दिवस दिलं, या प्रकारे सांगा. आणि आता तुम्ही आहात आणि त्या विमलताई काय करत होत्या, विमलताई त्यांची सुरुवात पूर्वाश्रमी काय होत्या, आणि बाकीच्यांच्यासाठी सूचना की ऑडिओ आणि व्हिडिओ प्लीज बंद करा बाकीच्याने, किंवा तुम्ही काय करता हे सगळं तिघांची बॅकग्राऊंड सांगितली तरी काही हरकत नाही. मी माझी ओळख करून देते. नमस्कार, मी डॉक्टर मनीषा खरे, मी MD होमिओपॅथी तज्ज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि गेले जवळजवळ 30 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस करते पुण्यामध्ये. आणखीन ही माझी वहिनी, आणखीन ही पूर्वी बँकेमध्ये जॉब करायची आणि कधी रिटायर झाली, मी 17ला रिटायर, 2017ला ती रिटायर झाली. आणखीन आई आता 95 वर्षाची आहे. तिने पण पूर्वी शाळेमध्ये कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये मुंबईला BMCच्या जॉब केलेला आहे. ऍज अ हेड मिस्ट्रेस म्हणून ती रिटायर झाली. साधारण किती 87 साली ती रिटायर झाली आणि तोपर्यंत तिची लाईफस्टाईल खूपच ऍक्टिव्ह होती. खूप कष्ट करून तिने सगळं, येतोय माझा आवाज राईट? येतो. तर तिने खूप कष्ट केलेत तिच्या सगळ्या वर्किंग करिअर मध्ये, आणि मुंबईमध्ये राहायचो त्याच्यामुळे तुम्हाला माहितीये की मुंबईचं लाईफ कसं असतं. लोकल ट्रेननी प्रवास असायचा आणि तेव्हा अगदी मी लहान असताना वगैरे
काटकसरीने सगळं राहायचो. तर जेवढे पैसे वाचवता येतील तेवढे पैसे ती वाचवायची. स्टेशन पासून घरी येताना सगळं सामान घेऊन येऊन चालत घरी यायची रिक्षाचे पैसे वाचवायला. तसं खूप काटकसरीने आणि खूप जिद्दीने तिने आम्हाला सगळ्यांना वाढवलंय. आणि मी 9-10 वर्षाची असतानाच माझ्या भावाचं लग्न झालं. माझ्यात आणि भावाच्यात जवळजवळ 18 वर्षाचं अंतर आहे. तो तिच्या आईच्या 39व्या वर्षी मी तिला झाले. आणि मी 9वी-10वीत 9-10 वर्षाची असतानाच माझी वहिनी घरात आली आमच्या. आणि तिने खूप मायेने आमच्या सगळ्यांना म्हणजे माया लावली. आणि ती आईचं पण आता खूप करते, मनापासून करते सगळं. सो आईच्या बाबतीत अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचंय का? नाही, त्यांच्या आता पार्किन्सन केव्हा झाला, कसा झाला, किंवा इतर काही आजार आहेत का, किंवा त्यांची पॉझिटिव्हिटी आधीपासूनच असणार, त्या अर्थी ती आत्ताच आहे, म्हणजे हो आधीच्या पूर्ण हो, आयुष्यात सुद्धा त्यांचं असणारच आहे. बरोबर बरोबर. म्हणजे ना खूप खूप काय काय चॅलेंजेस आली लाईफ मध्ये, तरी तिने कधी हार नाही मानली. आणि मला तिचं एक वाक्य कायम लक्षात राहतं की म्हणजे आपलं जे आयुष्य असतं तो पत्त्यांच्या डावासारखं असतं. हातात जी पानं येतात त्यांनी तो डाव खेळायचा असतो, कारण पुढच्या डावाला चांगली पानं येऊ शकतात. सो त्याच्यामुळे तो डाव कधी त्याच्यातनं पळून नाही जायचं. सो ते तिचं वाक्य मी कायम लक्षात ठेवलंय. आणि फारच छान, त्याच आणि त्या जिद्दीने पाळतायत ती काम आता. करत आली. आणि मागे आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी सांगितलं होतं की म्हणजे तेव्हा ती स्वतः खालती जाऊ शकायची. आम्ही पहिल्या मजल्यावरती राहतो मुंबईला. पण ते 2 जिने उतरून पहिल्या मजल्याचे ती खालती जायची. 90 हा 90-91 वर्षापर्यंत ती खाली जात होती, म्हणजे कोविडच्या जस्ट आधीपर्यंत. आणि तेव्हा आमच्या खालती एक काकू राहायच्या, माझ्या मैत्रिणीची आई. तर त्या खऱ्या तिच्यापेक्षा वयाने खूप लहान होत्या. पण त्यांना काही हेल्थ चॅलेंजेस होते. तर ती त्यांना हात धरून आमच्या इथे गेट वरती घेऊन जायची, चौकीच्या इकडे बसायला. त्या दोघी जणी संध्याकाळी बसायच्या. आणि मग पुन्हा घरी येताना ती त्यांचा हात धरून त्यांना सोडायची आणि मग वर यायची. म्हणजे त्यांनी तिला आधार द्यायच्या वेळी हीच त्यांना आधार द्यायची. आणि असं त्यांचं ते बरंच कोविडच्या आधीपर्यंत सगळं चालू होतं. आईला साधारण मला वाटतं 98 साली पार्किन्सन्सला सुरुवात झाली. आणि त्याच्या आधी पण तिला मायग्रेनचा त्रास व्हायचा, हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे. पाठीचे मणके जे आहेत ते खूप वर्ष खूप वजन उचललंय आणि कष्टाची कामं केल्यामुळे त्याची सगळी अलाइनमेंट खूप डिस्टर्ब झाली. पण हे सगळे त्रास आणि ब्लड प्रेशर सुरुवातीला होतं, पण आता गेले काही 2 वर्ष तिची आता गोळी ती बंद झाली. सो ह्या सगळ्या त्रासात न ती तशाच त्या गोळ्या घेऊन तिचं सगळं ती कायम चालू ठेवायची. आणि तिचं असायचं कायम हालचाल करत राहिलं पाहिजे, कारण जर का आपण नाही केली तर मग आपण बसूनच राहू, आपल्याला काहीच नाही करता येणार. सो तिची साधारण ना 98 सालापासून तिला थोडी थोडी पार्किन्सन्सची सुरुवात झाली. बाकीची औषधं तिची चालू होती थायरॉइड बीपी साठी. पण समहाऊ तेव्हा डॉक्टरांनी पार्किन्सनसाठी काही दिलं नाही औषध. आणि तिचा हळूहळू थोडं 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 करत वाढला, खूप फास्ट वाढला नाही. सुरुवातीला एक हात हलायचा, मग हळूहळू मला वाटतं दुसरा हात हलायला लागला, मग थोडे पाय हलायला लागले, मग कधीतरी ओठ हलणं वगैरे, असं हळू खूप खूप स्लो पेसनी तिचं सगळं सुरू झालं. आणि मग 2008 साली आम्हाला एका न्यूट्रिशनल थेरपी विषयी समजलं. सो तेव्हा तिला थायरॉइडचा खूप त्रास होता, बाकीचे हे सगळेच त्रास होते. आणि ती नुसती खायची झोपायची, खायची झोपायची. वजन पण खूप वाढलं होतं आणि त्या वयाला व्यायाम करणंही शक्य नव्हतं. असं मग जेव्हा आम्हाला हे न्यूट्रिशनल थेरपी विषयी समजलं आणि आम्ही तिला ते पण अलॉंग विथ मेडिसिन द्यायला सुरुवात केली ना, तर तेव्हा मग तिच्यामध्ये आम्हाला हळूहळू सुधारणा जाणवली बाकीच्या सगळ्या लक्षणांमध्ये. आणि पार्किन्सन्स आताही तुम्ही बघत असाल तिचा हात हलतोय, पण तो मॅनेजेबल होता, त्यामुळे सुरुवात औषधांची कधी करावी नाही लागली तिला. थोडं वयोमानानुसार त्याचं प्रमाण थोडं थोडं वाढत गेलं. जेव्हा आजारी असते तेव्हा हे हात वगैरे खूपच हलतात, मग तेव्हा तिला काहीच करता येत नाही. आणि आता जवळजवळ 98 सालापासून, म्हणजे किती वर्ष झाली, ऑलमोस्ट 27 वर्ष, हा 27-28 वर्ष झाली तिला आहे तो. पण म्हणजे तिला जेवढं होत होतं तोपर्यंत बटणं लावणं,
वेणी घालणं वगैरे हे सगळे ती करत होती. पण गेले 4-5-6 वर्ष असेल, जास्ती 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली मग तिला त्याच्यासाठी मदत लागते, म्हणजे तिची वेणी घालायला, बटणं लावायला, आता अंघोळ कपडे घालायला मदत लागते. जेवण ती तरीही स्वतःच्या हाताने, डाव्या हाताने जेवते. उजव्या हाताला जास्ती ट्रेमर्स आहेत म्हणून. आणि पोळीचे तुकडे करून दिले तर ती पोळीला भाजी लावून खाऊ शकते. चमच्यानी पातेल्यात भात कालवून दिलेला ती खाऊ शकते. तिची आत्ताही ती उठून बाथरूम पर्यंत जाऊन येते. सो एवढी आत्ता ह्या स्टेजला तिची मोबिलिटी आहे. अजून तुम्ही मला विचाराल का? आम्हाला काही आता सुचत नाही. त्यांच्या घरात आता कोण कोण आहे, म्हणजे वहिनी तुमची आणि बरोबर हो, हॅलो. आम्ही मी, माझे मिस्टर आणि आई इथे आहोत. पण आम्ही मुंबईला होतो ना, म्हणजे आता या वर्षी आलो इथे. आता 4-8 महिने आम्ही इथे असतो आणि 4-5 महिने मुंबईला असतो. कारण आमच्याकडे गौरी गणपती, नवरात्र, दत्त जयंती सगळं असतं ना, त्यामुळे आम्ही तिकडे जातो. पण त्या येतात आमच्या बरोबर, म्हणजे त्यांना घेऊन जातो आम्ही. म्हणजे प्रवास झेपतो त्यांना, हो प्रवास हो, झेपतो. त्यांची पॉझिटिव्ह थिंकिंग, म्हणजे त्यांच्या मनात असेल ना तर त्यांना काहीही त्रास होत नाही, ऍब्सोल्युटली त्रास होत नाही. म्हणजे त्या म्हणाल्या ना की नाही आपण मुंबईला जायचं, मी येणार म्हणून. आणि आतापर्यंत तरी त्या आलेल्या आहेत व्यवस्थित. माझा मुलगा गाडी घेऊन येतो, पण त्या बरोबर कॉपरेट करतात, सगळ्याला करतात कॉपरेट त्यांच्या मुलगा बाबतीत. मुंबईला असतो का? हो, मुलगा मुंबईला. मुलगा असून आणि नातू मुंबईला असतात. पण आतापर्यंत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आता इथे पुण्याला त्यांचे पण सगळे नातेवाईक पुण्याला आहे, माझी नणंद पण पुण्याला आहे ना, त्यामुळे आम्ही इथे डॉक्टर आलो. आहेत त्यामुळे तुम्हाला, हा त्या हा. डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला सेफ वाटत हो, असेल. आणि आमचं हे घर होतं 87 सालापासून घेतलेलं घर होतं इथे. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण राहूया आता आपल्या घरात थोडे दिवस. आणि नातू पण माझा 9वीत आहे, त्यामुळे आता तो मोठा झालाय तसा, त्याचं तो करू शकतो, घर सांभाळू शकतो. म्हणून मग आम्ही इथे आलो. मग ते पण जाऊन येऊन उठतात. पण याचा अर्थ असा की एक काळ 4 पिढ्या एकत्र राहिलात. हो हो, अगदी मी सांगते ना, त्या 95, आता 96 चालू आहे ना त्यांना. गेल्या वर्षीपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. आता 1-2 वर्ष माझ्या 2024 जानेवारी पासून तुम्ही इकडे आलात हा, ना, त्याच्या 2024. आधीपर्यंत बरोबर. सगळे तिकडे 4 पिढ्या एका घरात एकत्र. एकत्र राहायचे, आणि अजूनही आता गेले की एकत्रच हो, असतात. आम्ही तिकडे गेलो की एकत्रच असतो ना सगळे. आणि ते सगळे पण तिची खूप काळजी घेतात. म्हणजे माझा भाचा, त्याचा मुलगा, भाचे सून, सगळेजण खूप काळजी सगळ्यांची असते. भाची पण जवळच राहते. ती पण असते जाऊन येऊन, तिच्या मुली असतात. तिथे सगळ्यांचा खूप सपोर्ट असतो. आता इकडे आल्यानंतर मी असते आणि त्यांना, आणि आमच्याकडचे असतात. तिकडे गेलं ना की त्यांना ते सगळं त्यांचं विश्व असतं ना. नात कधी येते कधी जाणार. माझ्या सुनेला पण त्या एवढं, तिची फिरतीची नोकरी आहे ना, तिला पण त्या इतकं बारकाईने विचारतात ना सगळं, की लक्षात त्यांच्या राहतं. त्याला हॅट्स ऑफ आहेत. म्हणजे खरंच त्यांची मेमरी आणि हे इतकं स्ट्रॉंग आहे ना अजूनही. म्हणजे अजूनही गणपतीत वस्त्र केली का देवीची, असं मला ते आठवण करून विचारतात. इतकं त्यांना इन्व्हॉल्वमेंट पण आहे आणि केलेलं पण आहे त्यांनी सगळं. त्यामुळे त्यांना असं छान वाटतं सगळं. तिकडे आरत्या वगैरे पण, आम्ही नवरात्रीत आरत्या करतो, त्या येऊन बसतात मुद्दाम सगळीकडे. आणि त्या तसं जेवायला वगैरे पण आज डायनिंग टेबलवर येऊन बसतात, टीव्ही बघतात थोडा वेळ, 1 तासभर टीव्ही बघतात. आता फक्त त्यांना डोळ्यांना कमी दिसतं आणि कानांना थोडं कमी ऐकायला येतं, पण बघतात त्या. म्हणजे बातम्या बघतात, मुख्य करून बातम्या बघतात त्या. माझे मिस्टर शेअर मार्केटमध्ये, म्हणजे ते पर्सनल लेवलला करतात. तर ती त्यांच्याशी शेअर वरती विचारते की आज ह्याचं काय झालं, तिच्याकडे जे काही तिचे अरे शेअर वा. असतील त्याच्याविषयी पण ती विचारते, हा शेअर आता केवढा आहे, आणि ह्याचं काय आहे वगैरे, असं पण ती त्यांच्याशी बोलते. म्हणजे त्या ह्यानी एकूणच सगळ्या जगण्यातलं त्यांचं हे रस घेणं चांगलं आहे, त्यामुळे त्या पॉझिटिव्ह आजारावर अजूनही मात करू आहे. शकतायत. प्रश्नच नाही. म्हणजे कुतूहल इंटरेस्ट प्रत्येक आहे. गोष्टीतलं असं. हो, आणि मी सांगते ना, आता आमचे बरेचसे रिलेटिव्ह, आता ही नेक्स्ट जनरेशन
अमेरिकेला आणि याला फॉरेनला सेटल झालेली आहेत किंवा शिकायला जातात ना, त्या गावांच्या नावासकट त्यांना माहित असतं बरोबर. म्हणजे त्या चौकशी करतात ना, तर त्या मग ती कधी येणार आहे, मग ती इकडे असते ना वगैरे, म्हणजे इतकं त्यांना सगळं आता मध्ये मला म्हणाल्या मला तो आता नवीन मोबाईल शिकायचा आहे म्हणून. हो, ती तिची खूप इच्छा आहे की तिला आम्ही मोबाईल शिकायचा आहे. आम्ही पण तो बघतो ना मोबाईल मध्ये किंवा फोटो किंवा हे, तर त्यांची ती जबरदस्त इच्छा आहे. पण काय होतं पार्किन्सन्स मुळे त्यांना हात आता म्हणजे आत्ताचा मोबाईल त्यांना हँडल करायला जरा थोडं जड जातं ना, टच म्हणून आम्ही स्क्रीन नाही दिला असल्यामुळे. अजून. पण पण आपल्या त्यांची ग्रुपवरचं वगैरे दाखवता का तुम्ही त्यांना? बघतात का हो हो ग्रुपवर आलेल्या हो गोष्टी? हो दाखवते, ऐकवते पण त्यांना मधनं मधनं. आणि तुमचं ते मॅगझिन आहे ना, स्मरणिका हो, ती हा स्मरणिका, ती पण मी त्यांना अगदी आवर्जून दाखवते. फक्त आता त्यांना दिसत नाही त्यामुळे मग वाचून दाखवते. किंवा आता यावर्षी काय झालंय, मुंबईला ती स्मरणिका आली आहे, तर ती मुलं येणार आहेत तेव्हा येताना घेऊन येतील मग. हा. पण हे विशेष आहे की तुम्ही प्रत्येक जण इतकं मनापासून करताय म्हणजे हो की हो आणि त्यांचं कॉपरेशन महत्वाचं आहे अगदी. म्हणजे आम्ही जरी हे मनापासून केलं तरी त्या पण फुल सपोर्ट करतात. म्हणजे अगदी उत्साही असतात. कुठेही जायचं असेल किंवा काय करायचं असेल तर आता पण म्हणाले मी गाऊन बदलू का माझा, म्हणजे चांगला आहे ना हा, म्हणजे इतकं त्यांचं हो, पॉझिटिव्ह हो, हो. थिंकिंग. हो, हो. आता त्या त्या काय बोलतील आमच्याशी? हा त्यांना विमलताई, त्यांना विमलताई ऐकू येत नाही ते ऐकताय? म्हणतात. काय की तू काय बोलशील त्यांच्याशी, तुझ्याविषयी काय सांगशील त्यांना? आता जवळजवळ 50 लोक तुम्हाला बघतायत. 50 आणि लोक तेवढी आता बघतायत तुला, तर तू काय बोलशील ऐकतायत. तुझ्याविषयी? सर्वांना उत्सुकता होती की इतकी वर्ष पार्किन्सनला करून त्या चांगल्या आहेत हे हो पाहायची हो उत्सुकता सर्वांना होती. हो मी सांगू का त्यांना, फक्त जेवायला मी त्यांना पोळीचे तुकडे करून देते आणि भात कालवून देते भांड्यामध्ये, म्हणजे पातेल्यामध्ये, की त्यांना ते चमच्यानी खातात. आणि भाजी सुद्धा त्या चमच्यानी खातात. लिक्विड हो. भाजी असेल ना तर चमचा, फक्त त्या डाव्या हाताने खातात मात्र. कारण उजव्या हाताला त्यांना सुरुवात झाली होती पण पार्किन्सन्सला त्यांनी आणि सवय त्यामुळे केली तो डाव्या हाताची हे महत्वाचं. डाव्या हा हाताने खायचा प्रयत्न केला हे महत्वाचं. हो. आणि म्हणजे मी भरवते त्यांना, अगदी खूपच हालत असेल ना तर तेव्हा मी भरवतेच आता. पण मी शक्यतो हे बघते की त्यांचं त्या खाऊ शकतील. मग मी त्यांच्या समोर आपण बसलं ना की त्यांना आणखीन जरा हे वाटतं, कॉन्शियस होतात त्या. मग आपण आजूबाजूला फिरत राहायचं की मग त्या बरोबर खातात सगळं. अजिबात आता थोडंफार सांडणारच, पण त्या चमच्याने खाऊ शकतात भाजी म्हणा हो. किंवा काही असं. पोळ्यांचे तुकडे करून दिले की पोळीचा तुकडा लावून खातात. श्रीखंड वगैरे पण असं. आणि चहा सुद्धा त्यांचा तो स्टीलचा मी मग आणलाय ना, त्याच्यात पण चहा त्या व्यवस्थित घेतात. म्हणजे हालत असला तरी सुद्धा त्यांच्या त्या मॅनेज करतात बरोबर. आणि मग सोड म्हणतात मला, म्हणजे आणि मी सोडते. म्हणजे आपण त्यांना जास्त अति काळजी घेतली तरी पण त्यांचं ते बरोबर नाही ना. त्यांना स्वतःच करू शकतात हा त्यांना आनंद आहे ना, आणि तो आपण आपलं करू शकतो अजून. तुम्ही बॅलन्स सांभाळलाय छान. म्हणजे केव्हा त्यामुळे टाकायची आणि केव्हा ताणायचं हे सगळं बॅलन्स बरोबर हा हा सांभाळलाय. बोलतायत म्हणे का काही विमला? तुम्ही बोलताय का, थोडस थोडस बोलताय का काय त्याच्याबद्दल? हा? तुझ्या त्रासाविषयी सांगतेस का? पार्किन्सनचं तू कसं काय मॅनेज करते? हात हलत असताना कसं मॅनेज करतेस तू सगळं करणं, ते सांग त्यांना. मी नोकरी सांभाळवून, घरातलं सगळं सांभाळवून, बाकी सगळं घरात आदायले आहे. आता वयोमानाप्रमाणे होत नाही काही, त्यामुळे सगळं सुनेवरती पडतं आणि मनीषा आहेच मदतीला. तू हाताने कसं जेवतेस? तुझ्या कसं मॅनेज करते हात हलत असताना जेवायचं? कसं काय जेवू शकते हात हलतो तरी? हात हात धरला तरी हात हलतो ना तरी हात कसं? आणतो. हा. हो, हात
पोळीचे तुकडे करून पोळीचे तुकडे करून दिल्यावर ती पोळी भाजी खाऊ शकतेस ना हो तुझी हो. तुझी? कसं मॅनेज करतेस ते? ते पोळीच पोळी भाजीत भिजवून किंवा आमटीत भिजवून खाऊ शकते. तशी बाकीच्या नाही काय खाता येते. आणि पूर्वी काय काय डाव्या कामं हाताने केलेली आहेस लिहायला तू? करायला त्यांना किती वेळ लागला डाव्या हाताने प्रॅक्टिस करायला? आपल्याला जमत नाही डाव्या हाताने खायला वगैरे. म्हणजे त्यांना तुला ते डाव्या करायला पण हाताने कसं काय जमलं? तू डाव्या हाताने खायला कशी काय जमवलंस? जमावत कसं काय? आणि उजव्या हाताची नाही म्हणजे डाव्या हाताची करावं लागतं. आणि ते आता ती सवय झाली आहे आता डाव्या हाताने जेवायची. म्हणजे ते तिने जिद्दीने सवय म्हणजे ती केली, कारण आपलं आपलं करायचं जेवढं शक्य आहे तेवढं ना, त्याच्यामुळे ते शक्यतो दुसऱ्याला करायला लागता कामा नाही. आपण डिपेंडंट नाही होता कामा नये पूर्ण. हो. आणि तुम्ही घरातले सगळे प्रेमाने करतायत ना, तो एक हे आहे. हो. त्याच्यामुळे खूप फरक पडतो. आणि लोकांना आपण त्यांचा आपल्या घरातले हवे आहोत. हो, गाऊन पण त्यांना त्या गाऊन ऍक्सेप्ट केला त्यांनी. फार फार वर्ष लागली त्याला. हो. म्हणजे मला आठवतंय की गणपतीत वगैरे मग मला सांगायच्या त्या, मला जरा साडी नेसवशील का? पण काय घरातल्या इतक्या गरम, आपली धावपळ असते त्याच्यात, त्यांना साडी नेसवायची आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. परत अडकून पडायला होतं ना साडीच्या पोळामध्ये, म्हणून त्यांना खूप समजावलं. तेव्हा आता त्या गाऊन घालायला, आता म्हणतात गाऊनच सोयीस्कर पडतो म्हणून. आता हो नको हो. असते तिला साडी. त्याच्यामुळे म्हणजे थोडे थोडे बदल तसं जरा व्हायला नसतं ना, कठीण गेले. बायकांना हे नसतं, ऍक्सेप्ट नसतं. म्हणजे आमच्या जवळ एक पेशंट आहे, त्या अजिबात तयार नाहीयेत साडी. त्यांना किती वेळा सांगितलं तुम्ही ड्रेस घाला किंवा हो. गाऊन घाला, पण त्या तयार नाहीयेत. म्हणजे त्या 70तल्याच आहेत खऱ्या तर, पण त्या घालायला तयार झाल्या, हेही विशेष आहे म्हणजे. तुम्हाला आता गाऊन आवडतो का साडी आवडते? साडी आवडते खरी, हा. पण नाईलाज असावं, उजव्या हाताने मला काही करता येत नाही ना, म्हणून साधारणपणे अं, सणवारी फक्त साडी नेसते, बाकी रोज गाऊनच असतं. नाही, त्यांना हवं तर ती पुण्यात हे मिळते, आवडत नाही, पण तयार साडी करून आवडून मिळते घ्यावं ना, लागतं. तशी सणावारासाठी घ्या हवं तर. हो हो हो. नेसवतो आम्ही, फक्त तिला काय होतं ते म्हणजे बाथरूमला पण जाणं आणि या सगळ्या गोष्टीत ना थोडं ते हा. पदर आणि परकर निर्या सगळं ते जरा मॅनेज करायला कठीण होतं. कधीतरी मग अगदीच घरात फंक्शन असेल तेव्हा वहिनी नेसवते तिला साडी थोड्या वेळापुरती, पण मग नंतर ती म्हणते नको आता बास गाऊन घालूया, कारण ते वाटतं किती ना तरी तो गाऊनचा कम्फर्ट साडीमध्ये येत नाही आता. आणि ती आता एवढी सवय झाल्यानंतर एक थोड्या वेळाने असं नको वाटायला लागतं तिला पण. पण त्यांचा घरातल्यांचं पण कॉपरेशन खूप महत्वाचं असतं मात्र. हो हो हो. आणि अ, तुमची म्हणजे काय, फक्त सून नाही, मुलगा, नातवंड नाही, हे मी सगळे सांगते ना, करतात. माझा मुलगा, माझे मिस्टर तर करतातच, प्रश्नच नाही त्याच्यात. पण मुलगा सुद्धा डायपर बदलण्यापासून सगळं करतो. कुठे न्यायचं असेल, आणि मुलांनी माझ्या म्हणजे त्यांच्या नातवानी इतका त्यांना कॉन्फिडन्स दिलेला आहे. त्या खूप वेळा पडल्यात, त्या 20-22 वेळा जवळजवळ पडलेल्या आहेत, जास्तच, कमी नाही. पण त्याच्यातनं मला आता होत नाही म्हणाले की मुलगा माझा ऑफिस मधनं आल्यावर त्यांना चालवायचा हाताला धरून, नाही आजी तुला उठलंच पाहिजे, तुला काही नाही झालेलं, आणि त्या तशा उठल्या आहेत. त्याच्यातनं त्या सावरल्यात चांगल्या. हे मुलाचा पण जीव आहेच नातवंडांचा. आणि आता पंटू पण आहे ना, तो पण जाता येता विचारतो, मग त्यांना बरं वाटतं जरा. म्हणजे शाळेत पंतू केवढा आहे? पंतू केवढा आहे? 9वीत आहे आता तो. 13 वर्षात. 13 वर्षाचा आहे, 13-14 वर्षाचा आहे. म्हणजे मोठा आहे. हो, मोठा आहे. म्हणजे आणि तो त्यांचं पण भाग्य म्हणतो. आहे, नातवंडांचं पण, आजी इतक्या ती एवढी मिळणं, आणि आजीचंही म्हणजे पंतवंडांच्याकडून सेवा करायची, हो हो. हे घेणं, आम्हाला, हे खूप ग्रेट आहे. आमचं भाग्य आहे खूप, त्यांची सेवा आम्हाला करायला मिळते ते. आणि म्हणजे घरात इतरांचं बघून, म्हणजे आता माझा मुलगा, त्यांनी इतके दिवस बघितलेलं आहे ना, आई वडिलांनी पण केलेलं, आणि तसाच तो माझा नातू पण.
त्याला पण कधी म्हणतो तो, आजी तुला जायचं असेल तर जा, मी आहे, मी बघतो आजीला. म्हणजे इतकं सुद्धा त्याचं पॉझिटिव्ह असतं. आणि आजींना पण मग बरं वाटतं जरा. तिला सांगायचंय काही अजून? अवधूत, सोहन, स्नेहल विषयी, पल्लू विषयी काही सांगायचंय का? हा घरातल्या लोकांच्या विषयी सांगा, तुमच्याशी कसं ते सांगायचंय का? वागतात, काय वागतात. ते पंतप्रधानाविषयी सांगा, अमेरिकेच्या शाळेत मुलं. असतात, शिकवण्याची प्रॅक्टिस असतात कारण माझ्या नाती साधिका ही अमेरिकेत जाऊन आली. आणखी दुसरी अनुया 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 ही आणखी नातू सोहन हे सगळेजण पारदेशीच्या शाळेत आता सध्या 10वी शिकत आहेत. 9वीत. पल्लू आणि अवधूत पण काय काय करतात तुझं? तुझ्यासाठी काय काय करतात पल्लू, अवधूत? काही मदत करतात. काय काय करतात पल्लू, अवधूत? काही आणून देत असेल, काय आणायचं असेल, काही सांगायचं असेल ते पटकन सांगून येऊन मोकळं होतात. बोलतात तुमच्याशी? बोलतो ना अवधूत? थोडं तिला मी सांगता येते. तुमचा शाळेत रोजचा काय तुमचा शिकवायचं, रोजचा शाळेत दिवस शिकवायचं काय? तुमचा रोजचा दिनक्रम काय असतो? साधारण BMC दिनक्रम काय असतो? आई, तुझा दिनक्रम काय असतो? सकाळी उठल्यापासून काय काय करतेस तू? सांग त्यांना. असं सांगाल का? सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे सगळं झालं की देवाच्या पूजेचं बघायचं. आणखी पूर्वीच पूर्वी नाही, आत्ताच सांग. आत्ता काय तुम्ही करतेस सांगू तू? दे त्यांना, पूर्वीचं पण सांगितलं तरी हरकत नाही. तर सकाळी अंघोळ झाली की जरा एक अर्धा पाऊण तास पडायचं आणि एक नंतर सगळ्यांच्या मध्ये बसून काय बोलतात, काय नाही, कशाबद्दल काय आहे हे कळतं. पेपर वाचता येतो. आता वाचतेस पेपर? नाही, पेपर नाही वाचत आता. आता सगळं बंद आहे ना. पूर्वी ना त्या आंघोळ झाल्यावर 1-2 तास देवाचं म्हणायच्या, स्तोत्र म्हणायच्या किंवा पोथी वाचायच्या. पोथीचा एक अध्याय वाचायचा पोथीचा. आणि नंतर मग आता त्यांना दिसायला प्रॉब्लेम झालाय. चष्मा पण नाही, चष्म्यानी पण दिसत नाही. त्यामुळे त्या आंघोळ झाल्यावर थकतात खूप, त्यामुळे त्या झोपतात. मग 9:30-7 वाजता आंघोळ होते त्यांची सकाळी. रात्री एक मी मावशी ठेवल्यात आतापर्यंत आम्ही केलं, पण आता रात्रीचं होत नाही कारण त्या उठतात बाथरूमला जायला. पण त्यामुळे मावशींना ठेवलंय. मग त्यांना आंघोळ घालून मग जातात त्या सकाळी. मग दिवसभर आम्हीच बघतो त्यांना. पुन्हा त्या रात्री येतात आणि सकाळी आंघोळ झाल्यावर नाश्ता करतात आतमध्ये येऊन स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर. आणि मग येऊन झोपतात परत आणि मग जेवतात. आणि मग नणंद येते तेव्हा गप्पा मारतो आम्ही. पण त्यांना फक्त ते ऐकायला हल्ली कमी यायला लागले मात्र. त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्या एन्जॉय करू शकत नाही तेवढा. तरी तुम्ही सांगून त्यांना आता ते समजणं आणि कॉग्निशन चांगलं आहे त्यांचं, आकलन हो चांगलं आहे हो अजून इथे. हो. आणि त्यांच्या कानाजवळ बोललं ना किंवा आपण माउथ लिप मुवमेंटनी त्या बरंच कळतं त्यांना. म्हणजे एवढं दिसतं. आणि आता भेटायला येतात ना सगळ्यांना व्यवस्थित ओळखतात त्या. सगळे रिलेटिव्ह येतात, त्यांचे भाऊ बहीण भाचे कंपनी वगैरे सगळ्यांना व्यवस्थित ओळखतात. सगळ्यांची नीट चौकशी करतात. त्यामुळे त्यांच्या मेमरीला मात्र खरंच सलाम आहे. पण आता त्यांना म्हणजे खूप खाताना केलंय. तुम्ही पातळ देता, चावता वगैरे येत नसेल ना आता त्यांना फार? नाही, त्यांचे दात मात्र अजून शाबूत आहेत, हिरड्या. हो का? पण म्हणजे पोळी वगैरे खात. आता चकली वगैरे नाही खाऊ शकत,
पण बाकी पोळी वगैरे खातात त्या, तसं खाऊ शकतात. पाणीपुरी मनापासून आवडते हो, आणि त्यांना. भेळ पण मऊ झालेली खाते. आणि माझा मुलगा त्यांना बरोबर भरवतो पाणीपुरी. अख्खीच्या अख्खी अख्खीच्या हो. अख्खी आहे. आणि ते नातवाकडनंच खातात त्या, म्हणजे व्यवस्थित खाऊ शकतात. नाही तर मग सांडत ना, मग तो बरोबर भरवतो त्यांना. पाणीपुरी मनापासून आवडते, भेळ आवडते. आणि दुसरं म्हणजे कुठचाही नवीन पदार्थ, तुम्ही फ्राईड राईस असू दे, पिझ्झा असू दे, नूडल्स असू दे, सगळं त्या व्यवस्थित खातात. आम्ही मध्ये नूडल्सची सुरुवात केली होती तेव्हा त्यांना मऊ भात टाकला होता. पण त्यांनी विचारलं मला, तुम्ही काय खाताय ते मला हवंय. मग थोडस दिलं, त्यांना आवडलं. मला म्हणाले, आता माझ्यासाठी मऊ भात नाही टाकायचा, मला नूडल्स चालतील म्हणून. अरे इतके ते एन्जॉय करतात सगळं खाणं, हो आणि हो, प्रचंड म्हणून ते आवडतं चांगलं आहे. सगळं. जगण्यात रस घेऊन त्या जगतात ना हो प्रत्येक हो गोष्टी, म्हणून हो, त्यांची तब्येत चांगली आहे. अगदी आणि त्यांना आता सगळं मला काय ऐकू आवडतं. पण येत नाही, दिसत पण नाही, आता काय करायचं जगून, अशा तऱ्हेची हो, भाषा झाली ना नाही की नाही मग ते नाही, शक्य नाही. कधी त्यांच्या तोंडातनं कधीही असं येत नाही की मला आता कंटाळा आलाय किंवा काय करू मी, किंवा आता दिसत नाही ते सांगतात मात्र की मला दिसत नाही, आता मी काय करू. टीव्ही आवाज पण टीव्हीचा मॅक्झिमम असला तरी सुद्धा त्यांना असं वाटतं की नाही, आवाजच नाहीये म्हणजे. आणि एवढ्या असं आहे. वयावर इतकं म्हणजे खूप आहे ना, म्हणजे हो आणखीन. हो, प्रश्नच नाही. आता आम्ही ते ते काय गाणं, यंत्र, काय आणि तुम्ही यंत्र, आता अगदी त्यांची 3-4 वर्षाची आहे, यंत्र पण नाही. त्याच्या आधी काय काय करत होत्या ते सांगितलं तरी चालेल. पार्किन्सन झालेला बरीच वर्ष झाली ना, त्या मधल्या काळात पण हो, त्या काय काय 98. करायच्या. हम्म. त्या आता त्यांना त्या ना, 2-4 वर्षाची अडचणी आली, हो त्याच्या आधी हो, काय काय ते करायच्या. आता आता म्हणजे त्या अजिबात काही करत नाहीत. पण 90 होईपर्यंत त्या खूप मदत करायच्या. भाजी निवडणं, भाजी कधीही मीच आता आणून द्यायचं काम माझं, पण त्या कायम सगळं व्यवस्थित, कोथिंबिरी पासून सगळं. अजूनही त्या म्हणतात, आणि मला भाजी, आता गौरीला वगैरे आमच्याकडे असतात ना, गौरी गणपतीला 16 भाज्या वगैरे असतात, तर त्या म्हणतात तुम्हाला आणून दे, मी निवडते म्हणून. नाही इतकं अजूनही. पण मग मी त्यांना देते, आणि त्यात एक 4-5 शेंगा निवडतात त्या, मग त्यांना पण समाधान मिळतं ना, ते की आपण थोडंफार तरी केलं. किंवा आता हम्म. पूर्वी डाळिंब्या सोलायच्या, ते पण काम त्यांचंच असायचं. हो हो. मदत, कायम मदत करणं हे सतत दुसऱ्या. मग मला तू काहीतरी काम सांग, काहीतरी काम सांग. मग त्यांना होईल असं काहीतरी सांगायचं त्यांना, म्हणजे त्यांचं पण समाधान व्हायचं, आपलं पण काम व्हायचं. मग हो हो नंतर हो. नंतर मग नंतर नंतर मग आता घेवड्याच्या त्या शिरा नाही निघाल्या, तर मग मला काढायला लागायच्या त्या. मग मात्र मग मी बंद केलं, म्हटलं नको, ते मग दुप्पट काम होतं ना परत, हो अर्धवट हो. याच्यात केलेल्या. मग त्या हो. मटार वगैरे सोडतात अजूनही, म्हणजे त्यांना इच्छा असते मदत करायची, भयंकर इच्छा असते कायम. पण 90-92 पर्यंत त्यांनी खूपच मदत केली आहे, खूप. कारण 98 सालापासून मधल्या काळात त्यांनी बरंच काय काय केलं असेल ना, हो पार्किन्सन हो झाल्यावर हो, सुद्धा. प्रवास वगैरे एकट्या जाणं कधी बंद झालं त्याचं, एकट्या जाणं बाहेर. त्या 85 वर्षाची वगैरे असेपर्यंत येत असेल ना एकटी पुण्याला ती. 82 ते 82-85 पर्यंत येत असेल. बसमध्ये त्या यायच्या एकट्या इकडे. हा, म्हणजे मी परीक्षाकडे. उतरवून घ्यायला जायचे, ती तिथून बसनी यायची. त्यामुळे तसं बऱ्यापैकी केलं. तर आम्हाला पण एक्झॅक्ट आठवत नाही एवढं. नाही, पण म्हणूनच म्हटलं की आधीचं पण सांगा, कारण आता हे आत्ताची शेवटची त्यांची स्टेज मधलं हे आहे ना, आधी खूप केलं असेल त्यांनी पार्किन्सन खूप असून खूप सुद्धा. खूप म्हणजे तिने सतत तिचे हात एंगेज असायचे. म्हणजे आतापर्यंत, म्हणजे 90-92 पर्यंत पण समोर कपडे दिसले की दे मला, मी घड्या करते. म्हणजे असं काही पण काम तिथे राहिलेलं आहे आणि ती नुसती बसलीये, तर ते तिला असं हे होत नाही. अजून पण विचारते आम्हाला की तू हे झालं का, ते झालं का, हे आहे का, ते केलं का, कुकर लावला का वगैरे. हे म्हणजे असं तिचं लक्ष असतं सगळं की हे करायचंय, आणि ते तुम्ही केलंयत का, असं ते आम्हाला ते. अजूनही त्या 7:30 वाजले आणि समजा शिट्टी ऐकायला नाही आली तर विचारतात, आज कुकर नाही लावला म्हणून. आणि ना तिला पूर्वी, म्हणजे तिने तिच्या सगळ्या करत्या वयामध्ये खूप कामं केली आहेत. आई, तू सांगतेस का, तू काय काय कामं केलीस पूर्वी शाळेच्या सुट्ट्यांमध्ये, काय काय कामं करायची? सुट्ट्यामध्ये हा, सुट्ट्यामध्ये आपल्या घरात जे कामं
साधं वाळवटाची कामं मुख्य असायची. हा. कुरडया, पापड्या, बटाट्यासाठी आणखीन काय असं सगळं करायचे. आणि दुसरं म्हणजे काय होतं की मिस्टर मिलमध्ये होते कामाला. तर त्यांना 7ला हजर व्हावं लागायचं. तर ते घरातनं 6:30 6:15 बाहेर पडायचे. ते संध्याकाळी जेव्हा यायची तेव्हा यायची. आणि त्यावेळेला मी पहाटे 4 वाजताच गजर लावून सगळं करायचं की घरातले पदार्थ थोडीशी आणखी हे. आणि मग 7:30ची शाळा असायची. शाळेत कधी उशीर झाला नाही किंवा कधी काही झालं नाही, व्यवस्थित सगळं झालं. आणि शेवटपर्यंत आधी शिक्षिका, त्याच्यानंतर उपमुख्य, आणि त्याच्यानंतर मुख्य. मुख्य म्हणून रिटायर झाले. एकूण म्हणजे जवळजवळ 38 वर्ष झाली. आणि अजून काय काय करायचीस? तोरणं, स्वेटर? विणकाम जास्त आवडायचं. स्वेटर किंवा दोऱ्याचा क्रोशाचं करायचीस? काम. एकच मिनिट मी दाखवते तुम्हाला. एक मिनिट. मला कसं बरं दाखवता येईल? एक मिनिट. आता पार्किन्सन झाल्यावर पण करायचं त्यामध्ये. थोडं थोडं एक मिनिट मी दाखवते तुम्हाला. बघा, दिसतंय का? हे टेबल क्लॉथ दिसतोय का? हा हो हो हो, किती नाजूक आहे. हा सगळा तिने हाताने केलेला आहे क्रोशाचा. हो हो, किती हो, नाजूक खूप काम आहे. वर्षापूर्वी केलेला आहे तो तिने क्रोशाचा. आम्ही अजूनही वापरतो इकडे तो. सो असं अशी म्हणजे तोरणं करणं, स्वेटर, विणकाम, भरतकाम, शिवण पण. तिचे ब्लाऊज पण पूर्वी ती स्वतःचे स्वतः घरी शिवायची. म्हणजे असं खूप काय काय ती सुट्ट्यांमध्ये पण सगळी वाळवणं, कुरडया, पापड्या. आमच्या इथे खाली टाकी होती, त्याच्यावरती सगळं गहू वाळवणं आणि तिखट घरी करणं. मसाला तिचा खूप फेमस आहे. आता ती करू नाही शकत. आता तिने रेसिपी वहिनीला दिली. वहिनीचा मसाला आता आमच्याकडे, गोडा मसाला सगळ्या नातेवाईकांमध्ये खूप फेमस आहे. की आईच्या हातची आमटी आणि आता वहिनीच्या हातची आमटी सगळ्यांना मनापासून आवडते. त्यामुळे असं खूप ती सगळ्यांना करून काय काय द्यायची पण. आणि सगळ्यांसाठी खूप केलं तिने ना, तर तिला खूप मानतात सगळे. म्हणजे आता तिचा भाऊ आहे एक सख्खा चुलत भाऊ. तो तिच्यापेक्षा किती वर्षांनी लहान असेल आता मामा? 25 वर्षांनी लहान असेल तिच्यापेक्षा तो. आता मुंबईला असतो तो. पण म्हणजे तिला इतका मानतो. दर भाऊबीज आणि राखी पौर्णिमेला तो येतोच येतो. आणि आता तो उद्या पुण्याला येणार आहे. तर पुण्याला येऊन तो अक्काला भेटून जाणार आहे. म्हणजे आजच माझं बोलणं झालं. तर म्हणला मी येणार आहे पुण्याला, तर मला अक्काला भेटायला यायची खूप इच्छा आहे. त्याचे पण जरा गुडघे बिडघे दुखतात, पण तो तसाच येऊन तिला भेटून जातो. त्यामुळे सगळ्या जण असं तिला मानतात, पण अजूनही धरून ठेवलेलं आहे सगळ्यांना तिने. अजून काही सांगायचंय तुला तुझ्या विषयी? काय काय करायचीस ते? काय ते बाहेर काही भाजी पाला बाकीचं सगळं अन्न ते माझ्याकडे असायचं. आणि ते मी आवडीने करायचे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मार्केटमध्ये जाऊन आणायचं. त्याच्यानंतर मला आठवतंय की शाळेत मी होते, माझे खूप लांब केस होते. तर ती सकाळी जे सांगते ना 4 वाजता उठून जायची. तर म्हणजे इव्हन खूप लहान, म्हणजे मी 1ली ते 4थी मध्ये असताना तर माझे लांब केस होते. तर ती मला 6 वाजता उठवून 2 वेण्या माझ्या घालायची आणि मी परत झोपायचे. आणि ती तिचं आवरून ती शाळेला जायची. मग माझी शाळा साधारण 10:30 11ची असायची. मग मी उठून आवरून असं जायचे. सो ते माझ्या वेण्या घालण्यापासून सगळं ते ती त्या सगळ्या वेळात मॅनेज करायची. सगळा स्वयंपाक आदल्या दिवशी रात्री झोपताना कणिक भिजवून ठेवणं, भाज्या चिरून ठेवणं, आणि तो सकाळी एवढ्या लवकर उठून डबा जेवण सगळ्यांचं करून ती घराच्या बाहेर पडायची. आणि तेव्हा फक्त घरामध्ये धुणं भांड्याला आणखी केरासाठी बाई असायच्या. बाकी आता सारख्या, आता कसे आमच्या सगळ्यांकडे जसे आपल्याकडे असतात हेल्प कुक असतात, तसे तर काही तेव्हा नव्हते. त्यामुळे सगळं ते घरी करायचं.
आणि दत्त जयंतीला वगैरे आमच्याकडे एक 100 माणसं असायची नैवेद्य असा म्हणजे प्रसादासाठी आलेली. आणि ती वहिनी सगळ्या मिळून हे एवढ्या सगळ्यांचं केलेलं आहे त्यांनी तेव्हा. गौरी गणपतीला पण आणि अजूनही सगळेजण न बोलावता येतात घरी. दादा तुला बोलायचं? माझा दादा आहे, त्याला पण काही सांगायचंय. एकच मिनिट. हो हो, येऊ दे ना, येऊ दे. बस इकडे. तुमचा भाचा असला तरी सुद्धा. नाही, आता आम्ही इकडे नाही, तिघच जण म्हणजे दादा, बहिणी आणि आई इकडे असतात. सो हा माझा भाऊ. नमस्कार. नमस्कार. राजीव संत. नमस्कार. हा, बोला. हा. यांनी म्हणजे माझी बहीण मनीषा आणि मिसेस नीला यांनी आईच्या विषयी खूप सांगितलं. पण एक म्हणजे मी मागे बसून ऐकत होतो, पण एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटली. आईच्या शाळेच्या जीवनामध्ये आईने अनेक विद्यार्थ्यांना इतकी मदत केली, म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नसायचे किंवा जी गरिबाकडची म्युन्सिपालिटीची शाळा होती, गरिबाकडची मुलं शिकायला यायची, तर आईने त्यांची पुस्तकं, त्यांच्या वह्या, त्यांच्या फिया, त्यांच्या सगळ्या गोष्टी हे केल्या. आणि ह्याच्यातला कुठेही एकही उल्लेख तिने कधी घरामध्ये केला नाही. आम्हालाही माहित नव्हतं. ज्या वर्षी ती रिटायर झाली त्या वर्षी शाळेने आम्हाला बोलावलं होतं, म्हणजे घरच्यांना बोलावलं होतं रिटायरमेंटचा समारंभ बघायला. म्हणून आम्ही शाळेमध्ये गेलो. ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला काहीही म्हणजे 5-6 जण, 2 मुली वगैरे त्या अशा होत्या. आम्हाला वाटलं हे शाळेचे असतील किंवा शिक्षक असतील किंवा नवीन लागलेले असतील वगैरे, आम्ही लक्ष दिलेलं नाही. ज्या वेळेला या मुलांनी बोलायला सुरुवात केली आणि आईने त्यांच्याविषयी काय काय केलं हे ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली, त्यावेळेला आमच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्याला आम्हालाही माहिती पण नाही की आमच्या आईने एवढं सगळं इतरांसाठी केलं आणि आम्हाला त्याची कल्पना सुद्धा कधी दिली नाही की तिचा मोठेपणा हा या सगळ्या गोष्टींमध्ये होता. आजही या घडीला त्याच्यातली 1-2 मुलं, जे तिने शिकवलेली मुलं या मोठमोठ्या पोस्टवर होती, रिटायर झाली, की आजही आमच्याकडे येतात, आजही आईची विचारपूस करतात, आजही आमच्या समोर बसतात. आणि ती जवळजवळ मला म्हणजे भावासारखी आहेत. जे मानलेली भाऊच मी मानतो त्यांना, आणि ते असे आहेत म्हणजे आजही. एवढंच फक्त सांगायचं होतं की जे इतरांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये हे राहिलं. कारण मी गेली त्याच्यानंतर तिची आणखीन पण औषधं काही किंवा ह्या सांगायचं गोष्टी ज्या. असलं तरी सांगा हो. तुम्हाला आणखीन काही सांगायचं असलं तरी सांगा. अजून काय तुला आणि सांगायचं आता आहे? पार्किन्सन झाल्यावरच असं नाही, एकूण त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना समजू दे आणि मग ते आपोआपच आजार झाला तरी ते तसंच राहतं ना. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आम्हाला आधी माहिती नव्हत्या. या गोष्टी आम्हाला शाळेत गेलो आम्ही त्यावेळेला समारंभाला बघून समजल्या. मुलं ती घरी यायची आणि आजही इव्हन म्हणजे आता तिची औषधं म्हणा किंवा म्हणा, हे समजलं म्हणजे मी माझ्याकडे घेतलेलं होतं की तिची औषधं जी द्यायची आहेत ती औषधं डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर किंवा तिला घेऊन जाणं, आणणं आणि तिची औषधं देणं, हे काम माझं. म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिची सगळी औषधं हे सगळं जे आहे हे सगळं तिला मी देतो. त्याच्याशिवाय दुसरं कोणी देत नाही किंवा कोणी हे करत नाही अंडरस्टँडिंग मी सांगितल्याशिवाय. अजून सांग. आणि पार्किन्सनवर तिला कुठचंच औषध दिलेलं नाही आतापर्यंत. मायग्रेनवर तिला औषधं दिलेली आहेत, पण पार्किन्सनवर कुठचंही औषध दिलेलं नाही. हे विशेष आहे म्हणजे. आणि ना तिचा स्वभाव असा आहे की म्हणजे हे सगळं आता आम्ही सांगतोय पण ती सगळ्या म्हणजे अतिशय मितभाषी आहे. म्हणजे सगळ्या ग्रुपमध्ये ती धरून असते सगळ्यांना, पण ती सर्वात कमी बोलणारी असते. पण तरी म्हणजे तिने एवढं कमी बोलून तिच्या कृतीतनच तिने सगळ्यांना एवढं धरून ठेवलंय. आणि म्हणजे तिला म्हणजे ती मन मोकळं नाही करत, स्वतःचं सगळं मनामध्ये ठेवते. कोणी काही बोललं काही झालं तरी ते सगळं मनामध्ये असतं. अगदी पूर्वीपासूनचा असाच आहे तिचा स्वभाव. पण जरी असलं ना कोणी काही केलं तरी ती त्यांच्याशी संबंध राखून असते. आणि तरी त्यांचं सगळं तिला करायचंच असतं. म्हणजे रिलेटिव्ह आहेत काही आहेत तरी. सो असं ती मनामध्ये धरून नाही ठेवत की हा माझ्याशी अशी बोलली, असं वागलं वगैरे, असं तिचं काही नसतं. जरी ते राहिलं मनामध्ये तरी ते तिच्या कृतीतनं कधीच दिसत नाही. त्या व्यक्तीशी तेवढेच चांगले संबंध असतात. म्हणजे आम्हाला कधी कधी असं वाटतं रे कशासाठी तू एवढं करते, पण नाही, ते तिला करायचंच असतं. तिच्या शाळेमध्ये ज्या मैत्रिणी होत्या, शाळेतल्या शिक्षिका, त्या सुद्धा 7-8 जणी होत्या आणि त्यांचे आमच्या घरी फंक्शन्स व्हायचे. म्हणजे त्या आमच्या घरी यायच्या, ती आवर्जून बोलवायची. त्यांचं खाणं पिणं, त्यांच्या मौज मजा मस्ती सगळं आमच्या घरी चालायचं. त्यांचे पिक्चरला जायचे हे सगळ्या ग्रुपच्या ग्रुप मिळून किंवा नाटकाला जायचे ग्रुपच्या ग्रुप मिळून. आता त्याच्यातल्या बऱ्याचशा जणी गेल्या.
एक दोन जणी राहिल्या, त्याच्यातली एक जण जी आहे ती इकडनं 1970 साली इस्रायलला गेली आणि इस्रायलला जाऊन ती स्थायिक झाली. 70 साली इस्रायलला गेलेली तिची मैत्रीण, तिचे आजही आमच्याशी तेवढेच संबंध आहेत. महिन्याकाठी किंवा 2 महिन्याकाठी तिचा फोन येतो किंवा आमचा फोन जातो की अगं कासूकर मावशी कशी आहेस तू, किंवा तिचा फोन येतो अगं विमल कशी आहेस तू, आणि मग या दोघींचं बोलणं चालतं किंवा हे सगळं चालतं. आम्ही मध्ये आता इस्रायलला गेलो होतो त्यावेळेला आम्ही तिच्या घरी जाऊन आलो, तिला भेटून आलो. तिलाही खूप आनंद झाला. म्हणजे इतके संबंध तिने 70 साला जी गेलेली आहे तिच्याशी सुद्धा तिने एवढे संबंध अजूनपर्यंत ठेवलेले आहेत किंवा अजूनपर्यंत राखलेले आहेत. पण तुझ्या तुम्ही डॉक्टर म्हणून मैत्रिणींविषयी त्यांचा तो पार्किन्सन हे ठरवलं, म्हणजे गोळ्या घ्यायच्या नाही तुम्ही ठरवलं का डॉक्टरनीच दिल्याने? नाही, तेव्हा ना माइल्ड होता, आणखीन त्याच्यामुळे नाही गोळ्यांची डॉक्टरांनी प्रिस्क्राईब नाही केलं तेव्हा. आणखीन मग त्याच्यानंतर त्यांनी नाही प्रिस्क्राईब केलं तर मी म्हटलं तसं मग आम्ही पण काही वेगळं त्याचं नव्हतं प्रिस्क्रिप्शन, आणि मॅनेजेबल होत्या सगळ्या गोष्टी. आणि मग एक 2008-9 सालापासून जसं आम्ही ती न्यूट्रिशनल थेरपी सुरू केल्यानंतर मग त्याची गरजही नाही वाटली कधी. हम्म, हम्म, हम्म. अजूनही ते आहे का थेरपी की चालू तुमची हो, चालू न्यूट्रिशन? आहे. हो हो, चालू आहे. अगदी माइल्ड बेसिक काही औषधं असतात तिला, एक 2-3 औषधं तिचं ह्याचं थायरॉइड आणि बाकी एक दोन गोष्टींसाठीची. पण बाकी अशी खूप सारी औषधं पण नाही आहेत आता तिला. आणखीन ती न्यूट्रिशनल थेरपी, आणि मग बाकी एक मेन तिचा सर्वात पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो खूप कॉन्ट्रीब्युट करतो या सगळ्या ह्याच्यामध्ये. तो आनंदी असणं आणि जगण्याची एक उत्साह, जगण्यातला कुतूहल, त्यामुळे त्यांचा वाढला नाहीये जास्त. मला हो नेहमी हो वाटतं की ज्या वेळेला त्या सगळ्यामध्ये रस घेतात, सगळ्या माणसांना जोडून आहे ते, त्याचा परिणाम म्हणून त्यांना मला वाटतं तो वाढला नाही त्यांचा जास्त. हो. त्या घाबरल्या नाहीये की मला आता पार्किन्सन नाही झालं, नाही, ते कम्फर्टेबल होतात, मग तो वाढतो लवकर. हो हो. आणि मला वाटतं ते ना 90, तिच्या 90 पर्यंत वगैरे पेपर वगैरे वाचत होती ना, म्हणजे ती मेंटली पण अशी ऍक्टिव्ह होती की असं काही गिव्हअप नव्हतं. पोथी वाचायची, दररोज स्तोत्र म्हणायची, पुस्तकं पण वाचायची ती. जवळजवळ एक लायब्ररी होती, पुस्तकं वेगवेगळी वाचायची ती, आणि पेपर वाचायची दररोजचा. तर त्यामुळे ते वाचन आणि मग ते सगळं लक्षात असायचं तिच्या, राहायचं म्हणजे की काय आहे, काय चाललंय जगात. त्या बातम्यांमध्ये पण तिला तो इंटरेस्ट असतो की जगामध्ये काय चाललंय आजूबाजूला ते आपल्याला माहिती पाहिजे. मग आता ऐकता येत नाही, तर मग माझ्या भाच्यानी मुंबईला मोठा टीव्ही आणला की त्याच्या हेडलाईन्स तरी तिला मोठ्या ठळक दिसतील म्हणून. मग त्या ती बघते, म्हणजे मग त्या हेडलाईन वाचून. त्याच्यामुळे तिला ऐकू येतं. हा, आणि आता नवीन ते टेक्नॉलॉजीनुसार ते कानात ते टीव्हीचा आवाज ऐकता येईल असं जे आहेत हेडफोन्स, तर तसे ती घालते. त्यामुळे मग तिथे तिला मुंबईला थोडं ते ऐकता पण येतं असं. तर तो तिला इंटरेस्ट अजूनही असतो, कुठे काय चाललंय, कोण काय करतंय. शिक्षण कोणाची, सर्वात शिक्षिका असल्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण आणि त्याचं करिअर ह्याच्याविषयी तिला प्रचंड आकर्षण असतं, म्हणजे आणि जाणून घ्यायची इच्छा असते की काय करते, कसं करते. मला पण तिने MD करायला खूप प्रोत्साहन दिलं. आणखी अजून म्हणजे जेव्हा माझी सेशन्स असतात कुठे काय काय हेल्थ विषयी, तर तेव्हा तिला विशेष आनंद होतो की चला तू काहीतरी करतेय, शिकवते, सेशन घेतेय. सो आणि ते ती आवर्जून विचारते आता तुझं परत सेशन कधी आहे, परत लेक्चर कधी आहे, कारण स्वतः शिक्षिका असल्यामुळे तिचा तो इंटरेस्ट जास्ती असतो आणि त्याविषयी ती विचारत पण असते. पाहूनच त्यांच्याकडे छान वाटलं. आणि ते बसू शकतायत, आणि इतका वेळ बसू शकतायत ना, म्हणजे त्या हो हो हो. म्हणजे आता कदाचित थोडस तिला जाणवेल कमरेला, पण ती आत्ता अजिबात तक्रार नाही करणार की माझी कंबर दुखतीये वगैरे काय ते. मग नंतर म्हणेल की थोडस जरा आता जाणवतंय. पण असं ती म्हणजे कुरकुर, किरकिर, कटकट अशी कधीच नसते तिची. म्हणजे तिला काहीतरी दुखतंय असं ती जेव्हा कंप्लेंट करते तेव्हा ते तिला खूप वाढल्यावरतीच ती कंप्लेंट असते. छोटं हो, मोठं हो, तर किरकोळीत नेते ती. म्हणजे आम्हाला तिला जाणीव करून द्यावी लागते की आपल्याला थोडे लिमिटेशन्स ऍक्सेप्ट करायचे आणि त्यामध्ये वागायचे. त्या जेव्हा एखादी गोष्ट मला होती असं म्हणतात ना, तेव्हा खरं ती एक्स्ट्रीमला गेलेली असते. आता डोकं दुखायचं, ते डोकं दुखतं त्यांचं, तर ते त्या जेव्हा म्हणतात तेव्हा खरंच खूपच दुखत असतं डोकं. पण मॅक्झिमम सहनशीलतेचं
परिसीमा आहे त्यांची. हो हो. खूप सहन करतात, म्हणजे होईल तेवढं मॅक्झिमम सहन करतात, पण अगदीच नाही झालं तर मग सांगतात माझं डोकं दुखतंय म्हणून. त्यामुळे आमचं तिला असं म्हणणं असतं दादाचं वगैरे की तू थोडं सुरू झालं कीच सांग, म्हणजे आम्हाला वेळीच त्याच्यावरती औषधं देता येतात. कारण मग ते खूप वाढल्यावर सांगितलं की मग ते कमी व्हायला पण वेळ लागतो आणि मेन तिला तो त्रास होत राहतो आणि मग आम्ही काही करू नाही शकत. त्यामुळे ती जरा थोडंसं आमचं असतात सुखसंवाद चाललेले, कारण ती सांगत नाही त्याच्यामुळे तिच्याच भल्यासाठी असतात ते. पण शेवटी तो तिचा आता स्वभाव आहे. तिला वाटत असतं की नाही होईल कमी बघू, असंच असतं तिचं. म्हणजे तिला ते किती सांगितलं तरी असं वाटतं की नाही मला वाटलं माझं होईल कमी. आम्हाला असं वाटतं अरे वाटून आता किती वर्ष झाली तरी किती वाटून घेते, लगेच सांगत जा म्हणजे आम्ही लगेच ते देत जाऊ ना त्याच्यावरती औषधं. असं ते होतं. म्हणजे कधी कधी असं तिच्या दृष्टीने एवढ्या सहनशक्तीचा म्हणजे तिलाच त्रास होतो. म्हणजे आम्हाला वाटतं की एवढं काही सहन करायची गरज नाहीये आता. पण पहिल्यापासून सवय झाली आहे ती. हो, आता ते सवय स्वभाव झाली. आता कसा काय बदलणार ना एवढ्या इतरांना त्रास वर्षांनी. होऊ नये आपला अशा तऱ्हेची हो अगदी खरंय. अति नाही सांगायचं. बरोबर बरोबर. तसं आता असतं. तुम्हाला प्रश्न विचारला होता आशा ते रेवणकरनी की काय? न्यूट्रिशनल थेरपी काय, असा तुम्हाला क्वेश्चन आला होता इथून. अच्छा, बरोबर, मला समजला नाही. सो न्यूट्रिशनल थेरपी ही ना म्हणजे खूप बेसिक थेरपी आहे. त्याच्यामध्ये असं काही औषधोपचार वगैरे असं नसतं. काही बेसिक फूड सप्लिमेंट्स आहेत, काही फूड करेक्शन्स आहेत. आणि त्याचा मूळ उद्देश असा असतो की आपल्या सगळ्यांना देवानी जी हिलिंग पॉवर दिली आहे, तर ती हिलिंग पॉवरला कायम आपल्याला हील करायचं असतं. आणि त्या हिलिंगला सपोर्टिव्ह होईल असं काही न्यूट्रिशन जेव्हा आपण प्रोव्हाइड करतो तर तेव्हा नक्कीच त्याचा उपयोग होतो शरीराला. आणि ज्या काही आपल्या व्याधी असतात तर त्या कमी व्हायला, कंट्रोलमध्ये राहायला आणि हील व्हायला नक्की त्या त्या वयोमानानुसार त्याची मदत होते. म्हणजे मला ह्याच्यावरती अजून एक रिझल्ट आठवला. माझी मैत्रीण आहे योगा टीचर. तिच्या आईला ती कोल्हापूरला असते आई तिची, आणि तिला पण पार्किन्सनचा त्रास सुरू आहे आणि ती सिंडोपा घेते. मला वाटतं दिवसाला 3 सिंडोपा आहेत तिच्या. तिची मानेचा तिला मान हलायची म्हणून ते सगळं सुरू झालं. आणि इव्हेंच्युअली असं झालं की तिचा खूप जबडा हलायला लागला. म्हणजे एकदा तेवढा हलायला लागला की त्या दोघींनी धरून ठेवला. असा एक 15-20 सेकंद तो एवढा हलत होता. आणि मग असं होतं की आता परत मग सिंडोपा वाढवायची का काय करायचं. तेव्हा मग त्यांना पण आम्ही न्यूट्रिशनल थेरपी दिली. तर त्यांचं ते परत जबडा नाही हलला आणि आता मान हलणं पण जवळजवळ 70-80% कमी झालंय. सो हे बरं करणं हा उद्देश नाहीये ह्याच्यामध्ये. बरं, क्युअर हा खूप बोल्ड वर्ड राहतो बिंग अ डॉक्टर. पण त्याच्यामध्ये तुमची लक्षणं जर का आटोक्यात राहत असतील, डिसीजचा प्रोग्रेस जर का स्लो डाऊन होत असेल आणि क्वालिटी ऑफ हेल्थ आणि लाईफ इम्प्रूव्ह होत असेल, तर त्या दृष्टिकोनातनं आम्ही न्यूट्रिशनल थेरपी आपण एकदा ठेवूयात लेक्चर आपल्याकडे तुमचं, त्याच्यावरच ठेवूयात हवं तर. पण नक्की चालेल. आईंना त्याचा खूप फायदा झालाय, खूपच. फायदा झाला. म्हणजे मला तर जाणवतच नाही. मी पण घेतेच आहे, पण त्यांना जास्त झालं. मी सांगते ना, त्यांचे केस पण आता बघा, म्हणजे केस पण त्यांचे छान होते पूर्वी. तिची वेणी येते आता अजून. दाखव तुझी वेणी. दाखवते तिची वेणी दिसतेय. हो हो हो, दिसली हो दिसली. हो. आणि आणि आम्ही काळे तिचा आहेत, मध्ये खाली केस काळे आम्ही आहेत. तिचा मध्ये बॉयकट केला होता. कारण असं म्हणजे ते मेंटेन करायला तिचे केस आणि खूप कठीण जात होतं करोनाच्या वेळी. कारण तर तेव्हा आम्ही तिच्या मनाविरुद्ध केला, कारण तिला केस कापलेले अजिबात आवडत नाहीत. पण तेव्हा आम्हाला कोणाला शक्य नव्हतं म्हणून केला. आणि इतकी ती स्मार्ट दिसत होती. म्हणजे आम्हाला सगळ्यांना तिचं ते नवीन तो मेकओव्हर इतका आवडला. म्हणजे तिची पणती पण तिला म्हणली की पणजी तू खूप मस्त दिसते या हेअरकट मध्ये म्हणून. पण मग इव्हेंच्युअली तरी तिला वाढवायचेच होते केस. तर आता एवढे वाढलेत परत तिचे केस. आणि आता छान वेणी येते, जवळजवळ 5-6 पेडांची तिची. आता नाही कापायचे तिला. आम्ही म्हणतोय की काप तरी आता नाही कापायचे तिला ते. बिल्कुल नहीं मानती अपना त्यांना आपण बोलतोय ते लेटर। ऐकू येत नाही, नाहीतर त्यांचा सहभाग वाढला असता. हो हो, आपण काय खरंय. बोलतोय ते त्यांना ऐकू येत नाहीये. तुला ऐकू येतंय त्यांचा का आम्ही सहभाग काय हो येतंय म्हणली. कारण एवढ्या अंतरावरचं ना तिचा हा कान ऍक्टिव्ह कटोरी आहे. में दही पड़ा है थोड़ा सा। हा कान ऍक्टिव्ह असल्यामुळे आपण जे काही बोलतोय ते तुला येतंय का ऐकू. येतंय म्हणली. तुम्हाला अजून तिला काही विचारायचं असेल तर जरूर विचारा. मी तिच्याशी बोलते, ती बोलेल. 96 उम्र है आजी की। कोणाला विचारायचं तर कितने विचारा से बरं जैसे का बाकीच्यांनी. पार्किंसन है
कोई दवाई अतुल, नहीं ठीक है है। कोणाला हे करायचं असलं कोई तर दवाई नहीं अनम्यूट लेती केलं तर विचारता येईल फिर क्या कोणाला. करती फिर कैसे वो मैनेज करी मैनेज हो रहा था तो वो फिर कौन सी तो थेरेपी बोला उसने, मेरे को समझ में नहीं आया. हा हे नाही कोई घेते पण थेरेपी आता ली कोण उसने, काही वर्षी आलं विचारता पाहिजे. येतं. शायद. आवाज कोणाचा येतोय? ऐकू आलं होतं. तिकडे काय होतं का? तुझ्या इथे असं ठेव. त्या गोळ्या न घेता कसं मॅनेज करतात. काय म्हणताय? अरे अरे गोळ्या न घेता त्या न्यूट्रिशन कमी काय घेतात. प्रमाण कमी नाही, प्रमाण कमी होताना तर डॉक्टरांनीच नाही दिल्या. म्हणजे असं काही आमचा अट्टाहास नव्हता की गोळी नाही द्यायची वगैरे. पण तेव्हा डॉक्टरांनीच नाही प्रमाण कमी दिल्या होतं त्या म्हणून गोळ्या. डॉक्टरांनीच नाही दिल्या. तेव्हा और फक्त एक बार उजवा सिंडोपाल हात किया तो जबड़ा ऐसा हो सकते ना. पहिल्यांदा उजवा हात त्यांच्या सुरुवात झाली होती. तर तेव्हा काही म्हणजे औषध माहित नाही, त्यांनी नाही नाही दिली, सांगितलं. कधीच नाही दिली. त्या तिच्या मुंबईच्या फिजिशियननी नाही दिली औषधं. आणि मग त्यांनी डाव्या हाताने सुरुवात केली, मग डावा हात पण हलायला लागला, तरी पण डॉक्टर औषध घ्या असं नाही म्हणाले. ते कोणते डॉक्टर आहेत. आता मुंबईला ना ते शहा डॉक्टर होते ना हो. पुढचे, आता ते प्रॅक्टिस पण नाही करत. त्यामुळे सो असं तेव्हा तरी झालं होतं कदा. त्यामुळे आणि त्यांनी नाही दिल्यावरती मग आम्ही पण काही असं मुद्दामून हे नाही केलं की हिला औषध याच्यासाठी. ती याची डॉक्टरकडे गेलं की ते गोळ्यांचं काहीतरी पुढे मागे करतातच. नाही दिली खरं पण त्यांना. आणि त्यांचा दोन्ही हात पाय नंतर नंतर मग हिनी न्यूट्रिशनल थेरपीच्या ह्याच्यामध्ये मग ते कव्हर व्हायला लागलं ना. खूप तर कमी झालं मग त्या, म्हणजे बेरेबल झालं त्यांना. म्हणजे तिचा प्रोग्रेस तरी तो स्लो डाऊन नक्कीच झाला त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे जो काही आता पण तिचं हलतो वगैरे तर ते आहे, नाही असं नाहीये, पण ते खूप स्लोली इन्क्रीज झालं ओव्हर अ पिरियड ऑफ. आता किती जवळजवळ 25 फूटचा जास्ती कधी कधी म्हणजे टेन्शन कॉन्स्टिपेशन वगैरे वगैरे नाही का त्यांना? कॉन्स्टिपेशनचा वगैरे नाही त्रास झाला? होतो कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो ना तिला. रोजचा त्यांचा काय दिन आहार आहे? मग फेऱ्या पण करते तुमची का? थेरपी उपयोगी पडते का तिला हो पडते कॉन्स्टिपेशन ना. साठी? हो पडते. रोजचा त्यांचा काय आहार असतो? रोजचा आहार तिचा नाश्त्याला ती काही उपमा पोहे थालीपीठ, आवाज थोड़ा कम कर बेटे. इव्हन ब्रेड सँडविच वगैरे पण त्या एन्जॉय करतात, म्हणजे खातात व्यवस्थित. मऊ उलट चांगलं वाटत असेल ना मऊ खायला? हो, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा करते मी, त्या घेतात आणि तो व्यवस्थित. आणि जेवण पण त्या आतापर्यंत त्यांची 2 पोळ्या होत्या, पण आता 1.5 पोळी केली आहे मी. आणि भात पण थोडा, भात पण आमटी भात कोशिंबीर भाजी सगळं खातात त्या. लोणचं वगैरे खूप मनापासून आवडतं. मिरॅकल आहे. आणि रात्रीला फक्त युजली भात असतो. रात्री मात्र फक्त भात भात देते किंवा त्यांना. तिला ताक भात त्यांना विशेष ताकभात आवडतो. प्रचंड आवडतो, त्यामुळे बहुतेक दही भात ताकभात. सकाळी आमटी असते ना, त्यामुळे चालतो. मग एकदा मग त्यांच्या मनासारखं द्यायचं. त्यांनी न्यूट्रिशन वाढदिवसाचा थेरपी फोटो कोणाकडनं टाकला होता घेतली, कोण त्याच्यात सगळे थेरपिस्ट आहे. नातेवाईक तुमचे सगळे दिसले. नीलाताईंनी फोटो टाकला होता वाढदिवसाचा त्यांच्या हो 90व्या मला वाटतं बहुतेक, हो आता 94व्या वर्षी. 94 वर्षाचं. हो, आम्ही सगळे एकत्र असतो ना, वाढदिवस त्यांचा. सगळे येतात, नातवंड पतवंड. माझी मुलगी पण तिथेच आहे ना, त्याच सोसायटीत आहे, त्यामुळे ही पण येते, मनीषा पण येते पुण्याहून. त्यामुळे मजा येते, त्या एन्जॉय करतात खूप वाढदिवस त्यांचा. त्यांच्या न्यूट्रिशनल आजूबाजूला थेरपिस्ट कोण आनंदी आहे. आनंद आहे थोडक्यात. हो त्यामुळे हो त्यांचा पार्किन्सन आटोक्यात आहे, निष्कर्ष म्हणजे. हो, आणि त्यांना समजा काही टेन्शन असेल किंवा होतच ना, काही ना काहीतरी असतं चालू, तेव्हा मात्र त्यांचा हात खूप हलतो. म्हणजे मग आपण धरला ना हात की मग तो कमी होतो, त्यांची हलण्याचं प्रमाण कमी होतं. पण काही वेळा एवढा हलतो की तो चहाचा कप असतो ना, तो असा हिलकाळून अंगावर पडेल की काय भीती वाटते. मग त्यावेळेस मग मी धरते तो कप आणि त्यांना पाजते तो चहा, तेवढ्या पुरता. पण नंतर एक 5-10 मिनिटांनी परत त्या नॉर्मलला येतात. म्हणजे पण तेवढ्या पुरता त्यांना खूप हलतो हात.
लोकांची मला जेव्हा गोळ्या वाढत असतात त्यांची वेगळी केस आहे. म्हणजे गोळ्या इतक्या लोकांच्या वाढतात आणि गोळ्यांशिवाय त्या इतकी वर्ष छान राहिल्या. हो हो वेगळी केस म्हणता येईल म्हणजे. हो हो आणि त्या हो ना, ते आता मला बाकीच्या या विचारायचं तर व्हिडिओद्वारे त्या अनेकांच्या पर्यंत दिसतील, त्या जातील. आमची युट्यूब चॅनलवर जातो ना ह्याचा व्हिडिओ केलेला. हो 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 त्यामुळे मला असं वाटत होतं की हे आपण ठेवलं की जरा अनेकांच्या पर्यंत जाईल आणि त्या जितक्या बऱ्या आहेत तेवढ्यातच आपण जास्त हो केव्हा येईल. बरोबर बरोबर. शोभनाताई, मला एक विचारायचं आहे हो हा विचार ना. की न्यूट्रिशनल थेरपीचा जास्ती उपयोग झालाय म्हणता तुम्ही, औषधही न घेता. तरी कोण न्यूट्रिशनल थेरपिस्ट आहे, मुंबईचे का पुण्याचे? त्या आणि स्वतः नाही मी या स्वतः स्वतःच देते. आहेत. अच्छा, मी आणि मग माझे सर तुमचं आहे, तर तुमचं आमचा या ग्रुप आहे थेरपीवर वेगळं लेक्चर ठेवलं पाहिजे न्यूट्रिशनिस्टचा. आमच्याकडे. नाही हो ह्यांचं ठेवी नक्की ना, नक्की. मनीषा ताईंचं ठेवू ना. त्यांनी एकदा दिलं होतं आपल्याला त्यावेळी, पण अच्छा. त्यावेळेला इतका उपयोग आपल्याला लक्षात नव्हता आला. हा होलिस्टिक हा अप्रोच, त्या थेरपीपेक्षा होलिस्टिक अप्रोचवर आपल्याला लेक्चर दिलं होतं. तसं आपण झूमवरच ठेवू एकदा. हो हो, चालेल. मग कारण त्यांना हा सरळ उपयोग झालेला दिसतोय, सरळ सरळ तुमच्या आईच्या बाबतीत अगदी. हो हो कारण की मग तुम्ही न्यूरोलॉजिस्ट कडे नेलंच नाही का त्यांना? नाही तिचे ना एमडी फिजिशियन होते. न्यूरोलॉजिस्ट कडे मला वाटतं डोकं मायग्रेन आणि ह्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी नेलं होतं तिला. नाही असं नाहीये, पण तेव्हा असं ते मायग्रेन हा जास्ती फोकस होता आणि हात हलतो वगैरे सांगितलं. पण तेव्हा कारण मायग्रेनची सुरुवात तिची आधीची आहे, जवळजवळ 87 सालापासून तिला मायग्रेन आहे हा आणि हा 98 सालापासून साधारण पार्किन्सनची सुरुवात झाली. तर त्यामुळे न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट केलं होतं. पण पण त्यांनी पार्किन्सनचं काही हे नाही विशेष केलं. असं त्यांनी त्याच्यावरती काही फोकस नाही केला की ह्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट सुरू करा वगैरे असं काही. तेव्हा तेही बोलले नाहीत आणि मग आम्हाला पण काही तेवढं आम्ही विचारलं नाही. त्यामुळे दिया ते क्या नाही कल का सुरू बीच झालं. म्हणजे त्यांची लक्षणं में दे वाढलेली दिया त्यामुळे गरज नसेल वाटली तुम्हाला. एक्झॅक्टली हा. आणि कसं स्लो प्रोग्रेस होता आणि मग नंतर तर तो खूपच स्लो डाऊन झाला. आणि बेसिकली तिचं दैनंदिन रुटीन जे होतं सगळं, तर ते अफेक्ट नाही झालं. म्हणजे मला तर आठवतंय की तिने हे सगळं आम्ही तिला सुरू केल्यानंतर जे तिच्या पाठीच्या कण्याचं तर अलाइनमेंट फुल डिस्टर्ब आहे. पण ती मला आठवतंय की बेल वाजल्यानंतर कुछ बन खुर्चीतनं गया उसमें, रस्सी डाल देगी क्या? पुढचं पाऊल टाकून ती चालू चालू शकायची. म्हणजे नाही तर असं असतं ना, उठा, उभं राहा, स्थिर व्हा, आधार घ्या, चाला, असं नसायचं. हे तिचं जवळजवळ 87-88 वयापर्यंत ती अशा रीतीने उठून चालायची, म्हणजे एवढ्या क्विकली असं. त्यामुळे तिचे रिफ्लेक्सेस पण खूप स्ट्रॉंग आहेत. एक तर मला वाटतं बहुतेक ना खूप कष्ट केलेत, त्यामुळे ते असं खूप आतूनच ते खूप असं काय म्हणतात त्याला, म्हणजे मजबूत हड्डी असं आहे तिचं ते बहुतेक. नाही, तब्येत त्यांची हा, पहिल्यापासून चांगली चांगलीच आहे. हो ना. ती मसल मेमरी म्हणतो ना, तिची त्यांची हो मसल मेमरी पण स्ट्रॉंग असणार. हो सर्व हो तऱ्हेची मेमरी त्यांची स्ट्रॉंग आहे आणि मुख्यतः जगण्याची जी ते इच्छा आहे ना, ती ती हो खूप प्रचंड आहे. म्हणजे आनंदी आहे. अजूनही सगळ्यात इंटरेस्ट आहे. एकूण एक तुला तुला काय दिलं हिनी, ते मला अजूनही विचारतात त्या. मग कोणी मी कोणाला काय सगळी दिलं, किती दिलं, या सगळ्या चौकशा तिला हव्या असतात. आणि बट नॅचरल, कारण तिचं जग तेवढंच आहे ना आता. म्हणजे तिचं हो हो. खोलीबाहेर पार ती पडू नाही शकत किंवा जास्ती बघू वाचू नाही शकत. तर त्याच्यामुळे म्हणजे मी नेहमी म्हणते की आपणच तिचे डोळे कान आहोत. त्यामुळे आपल्या थ्रू आता ती जग बघते किंवा मोबाईल वरती वगैरे जे काही फोटो किंवा काही दाखवले किंवा तर थोडं फंक्शनला जाऊन आलो की मेनू काय होता, पहिला प्रश्न हा. असतो त्यांचा. गोड काय होतं, मेनू काय होता. म्हणजे अजूनही त्या इंटरेस्ट घेऊन विचारतात. ते थोडं पण असं तुम्ही हे किती छान सांगितलं. तुम्ही डोळे आणि कान व्हायचं, हे किती छान सांगितलं. हो खरंच होतं असं. कारण त्या तिला काही समजू नाही, आता जाऊ नाही शकत, लिमिटेशन्स असतात. त्याच्यामुळे मग आपल्याला तिला आपण जेवढं तिला ते एक्सपोजर देऊ सांगू. आता मोबाईलमुळे थोडस फोटो पण तरी दाखवता येतात, त्यामुळे थोडं एक दृष्टीसुख मिळतं. 4:30 से 5:30 रहता है, 6:30 5:30 नाही, चढ़ती कोणी सोते बोलतंय का, विचारताय का, तर मोठ्यांनी विचारा. त्या पण दमल्या असतील. आपण किती बोलत राहिलं तरी ऐकायला आम्हाला छान वाटतंय त्यांचं सगळं. कारण इतकं हो पॉझिटिव्ह त्यांचा आम्ही विचार पहिल्यांदाच करावा. इतकं पेशंट पाहतोय की इतक्या वयाला, इतकी वर्ष होऊन सुद्धा एवढं सगळं करणं, आणि ती जी त्यांची आहे ना ती खूपच छान आहे.
आणि त्यांना मनीषाताईंचा आजूबाजूचे सपोर्ट खूप आहे. मदत करणारे सगळे नाही, त्यांना आणि आपण सराउंडिंग आमच्याकडे ना पुस्तकाचं म्हणजे पाहिजे. मी तर मदत आता आहे हो पुण्याला त्यांची. असते. हे आता आता अच्छा. आता पुण्याला यायला लागले, पण पूर्वी मुंबईला आता इतके 2023 एंड पर्यंत ती कायमच मुंबईला असायची. 2024 पासून आता ते थोडे थोडे पुण्याला, म्हणजे 8 महिने इकडे आणि 3-4 महिने तिकडे असे आता राहतात. पण आमच्याकडे माझी वहिनी, माझा भाऊ, म्हणजे हॅट्स ऑफ टू देम, ज्या पद्धतीने ते सगळं तिची काळजी घेतात आणि करतात ना, म्हणजे इट्स रिअली ग्रेट. माझा भाची पण शेजारच्याच बिल्डिंग मध्ये राहते, ती पण येऊन करते. आणखीन लहानपणी आम्ही सगळे एकत्रच होतो ना, त्यामुळे ते एकमेकांना जीव लावलेला आहे, तर ते अजूनही तेवढं सगळी आणि जाण ऐसा असते मनीष, सगळ्यांना. कौन है? तो अभी घंटी बजी थी, उसका क्या हुआ? मला असं वाटतं कितने घंटी? तुला कौन काय है था? बोलायचं अजून? नमस्कार. कोणाला काही विचारायचं आहे का अजूनही? क्या बोलती समझ में नहीं. नाही, एवढंच म्हणेन की सगळंच और इथे कहाँ है? बाप रे, इन्स्पिरेशनल इतने आहे. सारे एलियन आ गए आज, क्या बात है? कोणीतरी बोललेला आवाज ऐकू येतो. काही विचारायचं असतं तर मोठ्याने विचारा. हा, मी आशा बोलतेय. हा बोल बोल. हा, म्हटलं सगळ्या रीतीने इन्स्पिरेशनल आहे. फॅमिली, त्या स्वतः, आणि सगळंच म्हणजे खूप छान वाटलं. आणि मला खूप म्हणजे अभिमान वाटतो की इतकं छान बघितलं जातं आणि त्या राहतात पण छान. आणि म्हणजे आमच्या पेशंट्स ना, ते कोणी प्रोग्राम बघत आहेत त्यांना पण किती इन्स्पायर व्हायला होईल. आणि प्रेमाने आपले करतात ना, एक कर्तव्य हा म्हणून नाही, हा प्रेम हा, आहे त्याच्यामध्ये. हे सगळ्यात जास्त ग्रेट वाटतं. नाही, मी तेच ना. सांगते ना, आम्हाला माझं लग्न झालं ना आम्हाला पण तेव्हा, सर्वांना बोला मी बोला. बोलू शकतो का? हा, माझं बोला आम्हाला लग्न पण झालं सर्वांना ना आहे का? तेव्हा 21 वर्षाची होते मी. आता माझ्या माहेरपेक्षा मला 6 वर्ष जास्त झालंय ना, 40 वर्षात आणि जवळच झालं. 41 वर्ष. त्यामुळे तो सहवास आहे आणि आमच्या दोघींचं खूप छान पटतं. म्हणजे एक छोटं उदाहरण देते मी. लुंगी सुबह मी मिल साडी जाएगी. पूर्वी त्या आणायच्या ना विकत, एखादी साडी स्वतःला आणायच्या, मला आणायच्या, पण स्वतःला आणायच्या त्याच्यावर 2 ब्लाऊज पीस आणायच्या. मला म्हणायच्या एक तू शिव, एक मी शिवते म्हणून. इतकं म्हणजे असा त्यांचा स्वभाव होता. आमच्या दोघींचं खूप पटतं, म्हणजे खूपच. किती छान आहे, म्हणजे खूप छान वाटतं, म्हणजे ऐकायला पण बघायला पण. आणि नंदा भाऊजांचे रिलेशन सुद्धा ना, आता ते हो. सुद्धा कारण मी ती तर 9 वेगळी वर्षाची असताना, एकमेकांच्या हे असतं, किंवा सॉरी काय आईचा म्हणलं? ओढा फक्त मुलीकडे असतो. त्यामुळे मग असतात वादावादी. ते तसं काही नाही, नाही, तसं काही तुमचं इतकं आहे. नाहीये. ते खूप छान वाटलं म्हणजे पाहायला. हो, उलट त्या मला विचारतात, म्हणजे अगं असं करूया का, किंवा काय तुला काय वाटतं, आणि त्यांना पटतं. म्हणजे मी सांगते ना, ते पटतं त्यांना. देण्या घेण्याच्या बाबतीत वगैरे सगळं म्हणजे त्यांना आवडतं. असं कधी त्यांच्या मनातनं येत नाही की ही काही चुकीचं सांगेल किंवा असं सांगेल, असं काही त्यांना वाटत नाही. त्या विचारतात मला कधी, किती देऊ, काय देऊ, कसं देऊ, आत्ता देऊ का, मग देऊ का, सगळं विचारतात. म्हणजे अजूनही आमचे तसे छान आहेत संबंध एकदम. मला वाटतं आपण थांबायचं का? कोणाला काही विचारायचंय? हो, मला वाटतं त्यांचं नेमचं आयुष्य जे आहे, हाडाच्या शिक्षिका असल्यामुळं त्यांनी जे एक स्वतःचं नेमच आणि छान आयुष्य आखून घेतलं होतं, तसं त्या जगल्या. त्यामुळे त्यांना फारसा औषधोपचाराची गरज लागली नसावी. कारण वेळच्या वेळेला खाणं, ते सुद्धा सात्विक आहार आणि व्यवस्थित राहणं, नेमचं आयुष्य ज्याला म्हणतो, जे आता दुर्मिळ होतं. लोक काय करतात, रात्री 6ला जेवतात, 11ला जेवतात, पार्ट्याला जातात. तसं त्यावेळेला नसावं त्यांचं. त्या काही अगदी नाही, वेळेच्या बाबतीत मात्र जेवण खाण एकदम अजूनही त्यांचं 8:30ला, म्हणजे रात्री 8:30ला जेवण जेवायचंच. काही घरात काही असू दे, मी तेच त्यांना सांगते. त्या म्हणतात मी आता कशी बसू, मी एकटी कशी बसू, सगळे आलेत आपल्याकडे. म्हटलं आई, आता आपली तब्येत महत्वाची, आपण जेवून घ्यायचं. म्हटलं ते मी थांबते ना, मी थांबते, हे थांबतायत, तुम्ही थांबायची काही आवश्यकता नाही. तुम्ही वेळच्या वेळी जेवून घ्यायचं. तुम्हाला वेळ त्याचं सकाळी श्रेय पण. आता व्यायाम काही नसेल ना त्यांचा, व्यायाम वगैरे काही नसेल. आता नाहीये काही. नाही, आणि तिने असं व्यायामाचं आयुष्यात कधीच नाही केला, कारण एवढे कष्ट करायची दिवसभर की वेगळ्या व्यायामाची नाही. नंतर पण असा वेगळा व्यायाम नाही केला, पण ना ती कधीच
म्हणजे अंथरुणावरती नाही राहिली, जेवढं होईल तेवढं ती घरामध्ये मोबाईल राहिली. सो ह्याच्यामधूनच तिला तो जो म्हणजे व्यायाम होत होता. हात जरी हलत होता ना तरी त्यांची मदत खूप होती घरात. म्हणजे कपड्यांच्या घड्या करणं किंवा भाजी निवडणं, स्पेशली मटार वगैरे किंवा डाळिंब्या सोलायच्या, जे पोटांना व्यायाम पण व्हायचा त्यांचा. त्यामुळे मोटर स्किल्स त्यामुळे तिचे चांगले राहिले. मोटर स्किल्स जे असतात ना तर ते असे चांगले राहिले. हँड ब्रेन टू हँड कोऑर्डिनेशन जे असतं आपलं, किंवा आय टू हँड, माउथ टू हँड कोऑर्डिनेशन जे असतं ना, तर ते त्याच्यामुळे तिचं अजूनही व्यवस्थित आहे. म्हणजे बटाटे उकडले असतील तर त्याची सालं काढून देते मी, असं खूप खूप त्या अजूनही त्यांची इच्छा असते करायची. इंटरेस्ट अजून सगळ्यात खूप आहे त्यांना. अगदी साडी, गौरीला आम्ही साडी घेतो ना ती सुद्धा त्यांना दाखवायची. मग त्याचा पदर दाखवायचा, साडी दाखवायची, रंग वगैरे. दादांना काही सांगायचंय का अजिवी? दादांना त्यांच्या मुलाला काही सांगायचंय का? तुम्हाला काही सांगायचंय का अजूनही? आभारात तिने सांगितलं मला थँक्यू म्हणायचंय. आणि मी सांगितलं तिला म्हणू दे, तीच म्हणेल. म्हणजे वेगळं काही मला सांगायचं नाहीये, फक्त तिचा आयुष्यात जगण्याचा जो इंटरेस्ट आहे आणि तो जो इंटरेस्ट तिने प्रत्येक गोष्टीत दाखवला किंवा आम्ही इव्हन तिला त्याच्या बाबतीत सपोर्ट केला, तर त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाललेल्या आहेत आणि व्यवस्थित चांगल्या होत आहेत. की आज कुठेही साडी म्हणा किंवा नातेवाईक म्हणा किंवा काही म्हणा, असं ती वेगळी राहत नाही, ती त्यांच्या बरोबरच राहते. बरं तिला कित्येक वेळेला ऐकू येत नाही किंवा कित्येक वेळेला तिला समजत नाही, पण तरी सुद्धा ती त्यांच्या बरोबरच असते आणि त्याच्यामुळे एक अख्ख्या ग्रुपमध्ये राहिल्यासारखं होतं. आणि त्याच्यामुळे तिचं मला असं वाटतं की तिला ते जास्त आवडतं सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आम्ही त्या बाबतीमध्ये ते बघतो की ती कोणीही आलं किंवा काही असलं तरी सुद्धा ती तिथे असेल. म्हणजे ती काही विचारणार नाही, ती काही बोलणार नाही, ती फक्त ऐकून घेईल किंवा तिला किती ऐकू येईल तेही कळत नाही, कारण एका कानाने ऐकू येतो, बाकीच्यानी ऐकू येत नाही. पण तरी सुद्धा ती तिथे असते, तिला ते समाधान मिळतं. आणि हे जे समाधान असतं की आपली इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक ठिकाणी आहे किंवा प्रत्येक गोष्टीत आहे, याचं समाधान हे फार मोठं असतं. म्हणजे आपण दुर्लक्षित गेलो किंवा आपण बाजूला पडलो असं तिच्या मनात कधी फील होत नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते जास्त चांगलं आहे. कहाँ हो भाई? यार तुम्हें कब से आवाजें दे रही हूँ? मैं हमदान साहब को तुम्हें साफ कर रही हूँ. तिला ना तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणायचंय. मला म्हणली मला त्यांना थँक्यू म्हणायचंय म्हणून. आज हात खाली ठेवा. आज काही का होईना, पण टीव्हीवर आपल्या मोबाईलवर बघायला मिळालं आणि तुम्ही सगळे जण भेटलात, खूप आनंद झाला. आता असेच काही काही वेळेला समजले, मनीषाने सांगितलं की तर त्यावेळेला मी ते जरूर ऐकेन. तुम्हाला साष्टांग नमस्कार हो इथूनच अक्षरशः. तुला साष्टांग त्रिवार दंडवत. त्रिवार दंडवत. खरंच एकदा त्यांना भेटून जाऊ, म्हणजे पुण्यातच आहे ना, जरूर या घरी. खरोखरीचा साष्टांग नमस्कार करता येईल. नक्की जरूर भेटायला नक्की या. नमस्कार. नाही तर तिला पण खूप आनंद होईल तुम्हाला सगळ्यांना भेटून. जरूर या घरी. बहिणीचा नंबर आहेच तुमच्याकडे, तिच्या बरोबर कोऑर्डिनेट करून नक्की या घरी. आपण सगळे भेटू आहोत आणि आम्ही गणपतीपर्यंत आहोत. मिड ऑगस्ट पर्यंत आहेत ते इकडे पुण्यामध्ये. तर त्यामुळे कधीही तुम्ही आलात तरी मोस्ट वेलकम. अमेरिकेतून तुम्हाला ऐकतोय. अच्छा. हा, खूप छान वाटलं. मी पण पार्किन्सन पेशंट आहे. पुण्याला आल्यानंतर मी जरूर भेटीन तुम्हाला. नक्की आईना भेटायचा प्रयत्न करेन. माझी मुलगी असते पुण्याला. जोगळेकर, अनिल जोगळेकर, नाशिक. नाशिकचे आहेत ते, आता गेलेत अमेरिकेला. मी आता अमेरिकेला गेलोय. पण मी वेळ साधून बरोबर ऐकलं पेशंट. मला खूप आनंद झाला आणि इन्स्पिरेशन मिळालं खूपच. धन्यवाद. आणि तुम्हाला तर थेरपीसाठी मी नक्कीच भेटीन. नक्की या. चालेल. येस येस. धन्यवाद. थँक्यू. आपण थांबूयात का? ऑर्गनायझर्सला पण आभार.
आपण थांबूयात का? कोणाला काही हो विचारायचं चालेल. असलं असेल तर ते आपण जमल्या असतील आता. हो येस येस कुठे राहता? एरंडवणे नवीन मुंबई गॅरेज. हा समारोप करू ना मी, कोणाला नक्की नाही ना विचारायचं काही. ऍड्रेस मी पाठवते. हो हो कोणाला Yes. यायचं असेल त्याने अगदी जरूर वेलकम आहे. हो हो हो. कधी नक्की एक तर बघता. आपण आता याच्यानंतर मनीषा ताईंचं आपण त्या न्यूट्रिशनवर लेक्चर ठेवू. पण हो सगळ्यांनी चालेल. ह्याच्यात राहू नये भ्रमात की त्या फक्त न्यूट्रिशन होणार, त्यांची प्रवृत्ती पण त्याला तितकीच कारणीभूत आहे, हो सपोर्टिंग हो आहे. येस हे लक्षात प्रश्नच ठेवायला नाही. पाहिजे आणि तसं वागायला शिक. आता त्यांचा एक आदर्श घेऊन मला वाटतं सर्वांनी, प्रत्येकानेच, म्हणजे पार्किन्सन पेशंटने नाही, प्रत्येक माणसानेच वागावं असं, आणि ते जमायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आजार अगदी खरं पळून जातील सगळे. तुमच्या सगळ्या अगदी खरं कुटुंबातली हार्मनी पाहून खूप छान वाटलं. आणि वेळ कसा गेला समजलं नाही. सगळे, आणि तुमचं कुठेही वरवरचं नाही, आतून आहे सगळं, हे जाणवत राहिलं म्हणजे. आणि प्रत्येक जणांचा वाटा आहे त्यांच्या अशा आयुष्य इतकं जगण्यात, आनंदी जगण्यात, पार्किन्सनला विसरून कुठली गोळी न घेता जगले. आम्ही पहिलीच व्यक्ती पाहतोय की ज्याने अजिबात गोळी न घेता एवढी तब्येत छान ठेवली. आणि त्याला सगळ्यांचं तुमचं सहकार्य हे महत्वाचं आहे. अगदी म्हणजे पणतवंडापासून ते सगळं 4 पिढ्या तुम्ही आज इतक्या, आणि आता या काळात ना असं कुटुंब जोडून ठेवणं आणि आजूबाजूच्या लोकांना पण जोडून ठेवणं, मित्रमैत्रिणी जोडून ठेवणं, हे काम हे सोपं नाहीये, हे बघायला मिळत नाही. आमच्याच ग्रुपमध्ये काही अशी कुटुंब आहेत ती बघताना छान वाटतं की आपण काहीतरी लोकांनाही चांगलं दाखवू शकतोय याच्याद्वारे, ह्याचा एक आम्हाला आनंद होतो. आता पण जोगळेकरांनी अमेरिकेहून पाहिला, आता व्हिडिओ झाला की आणखीन भरपूर लोक पाहतील. सगळ्यांनी सगळ्यांना ह्यांच्याकडून प्रेरणा मिळेल. त्यांच्याकडून नाही, तुमच्या नक्की सगळ्या नक्की कुटुंबाकडनंच आम्ही प्रेरणा घेतोय. आणि तुमचे आभार मनापासून. तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ दिला, मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मला वाटतं की कार्यक्रम आपण संपलाय म्हणून मी. आणि आमच्या सर्वांतर्फे पण खूप खूप धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद आलेल्या सगळ्या आमच्यासाठी हजर पण आजचा राहिलेल्या एकदम मेमोरेबल दिवस आहे की आभार. आमच्या आई विषयी असं एवढं सगळं आम्हालाही बोलता आलं त्याच्यामुळे. ऑर्गनायझर्सचे पण आभार. चालेल चालेल. आम्ही त्यांची 100ही करणार आहोत. त्या सगळ्यांनी यायचंय तेव्हा आता हो हो हो, वा. अगदी करू. अगदी आनंदाने. पण हसतेय बघ. आम्ही सांगतो त्यांना. हसतेय ती पण. हो. तिला पण ऐकू आलं ते त्यामुळे मला हसतेय. ऐकू आलंय, हसतायत त्या. हो. मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. नमस्कार. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ